नमस्कार सर्व द्राक्ष उत्पादकांना. द्राक्ष विज्ञान मंडळ परिवारातर्फे सगळ्यांचं ह्या आजच्या नवीन वर्षातल्या पहिल्याच उपक्रमाचं मनापासून स्वागत करतो. आजच्या या वेबिनारसाठी आवर्जून उपस्थित असलेले त्यांना द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये अतिशय द्राक्ष शेतीबद्दल आणि द्राक्षाबद्दल नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल जे दोन मान्यवर नेहमी अभ्यास करून शेतकऱ्यांसाठी आपला अभ्यास ते समर्पित करतात, असे सन्माननीय श्री श्रीकांतजी पवार सर, तसेच श्री सुनीलजी गवळी सर, आणि ज्यांना द्राक्ष शेतीमध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय सुपरिचित असं असलेलं नाव, आमच्या सिद्धपिंपरी येथील द्राक्ष उत्पादनात अतिशय गरुड झेप त्यांची कायम असते, असे आमचे मित्र द्राक्ष पंढरीचे संस्थापक अध्यक्ष मनोजी जाधव यांचे आजच्या या द्राक्ष विज्ञान मंडळ आयोजित द्राक्ष उत्पादक वेबिनार मध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला आजचा हा नवीन वर्ष जे आपली आता थर्ड छाटणी आहे किंवा चालू आहे, यामध्ये आपण या नवीन वर्षाचा शुभारंभ करत आहोत. त्या निमित्तानं आजचं आपण हे पहिलं वेबिनार इथं आयोजन करतोय आणि त्यासाठी आपल्या उभ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनाने आपण ह्या वर्षीचा उपक्रम सुरू करत आहोत. तरी मी या इथल्या मान्यवरांना, आपल्या उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपण शिवरायांचं पूजन करून आजच्या या नवीन वर्षाचा शुभारंभ करूया. त्यानंतर बाळासाहेब चला पटकन. तसेच द्राक्ष विज्ञान मंडळ फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक आणि आडगावचे प्रगतशील द्राक्ष उत्पादक, त्यांनी यावर्षी एक्सपोर्ट मध्ये रेकॉर्ड ब्रेक अशी नोंद केली, असे आमचे सहकारी बाळासाहेबजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी शिवरायांचं पूजन करावं. धन्यवाद. अशा प्रकारे आपण आजच्या ह्या कार्यक्रमाचा शुभारंभ केलेला आहे आणि इथून जो कार्यक्रम आहे ते आजच्या आपल्याला जे मान्यवर लाभले, श्रीकांतजी पवार सर, सन्मान्य सुनीलजी गवळी सर आणि सन्मान्य मनोजी जाधव सर, हे आपल्या आता ह्या वेबिनारची जी सगळी पुढची कार्यवाही आहे ही सगळी मनोजी जाधव यांच्या सूत्रसंचालनातून होईल. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. द्राक्ष विज्ञान मंडळ आयोजित आणि ऑर्चिड क्रॉप सायन्सने यांच्या सौजन्याने आयोजित या द्राक्ष उत्पादकांसाठी खरड छाटणीनंतर द्राक्षाचं व्यवस्थापन कसं असावं यासाठी ऑर्गनाईज केलेल्या आजच्या या वेबिनारमध्ये मी महाराष्ट्रातील सर्व द्राक्ष उत्पादकांचं खूप खूप स्वागत करतो की आपण आज येथे मोठ्या संख्येने या वेबिनारचा मार्गदर्शन घेण्यासाठी आज येथे या वेबिनारमध्ये उपस्थित झाला आहात. मित्रांनो, आपल्याच साठी आजचे जे वक्ते आपल्याला लाभलेले आहेत त्यांची मी थोडक्यात ओळख करून देतो. सुनीलजी गवळी सर, पूर्ण ग्रेप इंडस्ट्रीमध्ये अतिशय चांगल्या अभ्यासाने लवकरच लोकप्रिय झालेले सुनीलजी गवळी सर आज आपल्याला खरड छाटणीनंतर द्राक्ष व्यवस्थापनात काय काय काळजी घ्यावी या संदर्भामध्ये आज आपल्याला सखोल मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर श्रीकांतजी पवार सर, हे नाशिक जिल्ह्यातले सुप्रसिद्ध द्राक्ष तज्ञ आहेत. या संदर्भामध्ये सखोल मार्गदर्शन. मी सर्व आपल्या द्राक्ष उत्पादकांना विनंती करेन की आपण त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आपले काही प्रश्न असतील तर ह्या वेबिनार आटोपल्यानंतर लेखी स्वरूपात आपण आपले प्रश्न द्यावेत, जेणेकरून आपण त्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून जाणून घेऊयात. यानंतर मी श्रीकांतजी पवार सरांना विनंती करतो की आपण खरड छाटणीनंतरचं द्राक्षाचं व्यवस्थापन याविषयी आपण आपलं सखोल मार्गदर्शन करावं. शेतकरी बंधूंनो नमस्कार.
या वर्षीचा जो सीझन आहे हा खूप संमिश्र राहिलेला आहे. मागील वर्षी सटाणा भागामध्ये दरवर्षीचा पॅटर्न असतो की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये साधारण ₹120 पुढे बिगर सॅम्पलचे रेट असतात आणि राहिलेला जो मागचा माल आहे याला साधारण एक ₹40 ते ₹50 रेट हे लोकलच्या मालाला मिळत असतात. मात्र यावर्षी सुरुवातीला झालेला आहे काही पाऊस यामुळे जे हेअर क्रॅकिंग झालं त्याच्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात थोडीशी काही द्राक्ष ब्रिक्स कमी असलेले द्राक्ष गेल्यामुळे सुरुवातीला एक साधारण एक्सपोर्टचा रेट हा 100 ते 120 रुपयापर्यंत होता, पण लोकलचा रेट हा कुठेतरी 15-20 रुपयांनी द्राक्ष विकण्याची वेळ यावर्षी सुरुवातीला आली होती. त्याच्यानंतर 26-11ला जो गारांचा पाऊस झाला याच्यामध्ये बऱ्यापैकी निफाड भागामध्ये गारांच्या पावसाने हे नुकसान झालेलं होतं आणि यावर्षी थंडी कमी असल्यामुळे बऱ्यापैकी द्राक्ष हे लवकर आले. बऱ्याच ठिकाणी मधल्या 26-11च्या पावसामध्ये कूच झाल्यामुळे काही प्रमाणात द्राक्ष बागांवर लोड पण कमी होते आणि अंतिम टप्प्यामध्ये बऱ्यापैकी जे पावसाची फोरकास्टिंग आपल्याकडे येत राहिली सुरुवातीच्या मधल्या काळामध्ये जिथं लोड कमी आहे, लोड मॅनेजमेंट व्यवस्थित होतं आणि ह्या वर्षी टेम्परेचर कमी असल्यामुळे मण्यांमध्ये गर पण चांगला होता आणि या सर्व गोष्टींमुळे जे हार्वेस्टिंगच्या वेळेस कुठंतरी पाऊस झाले त्याच्यामध्ये क्रॅकिंग होण्याचं प्रमाण हे यावर्षी गारवा हार्वेस्टिंगच्या वेळेस पाऊस झाला किंवा अचानक टेम्परेचर ड्रॉप झाल्यानंतर जिथं गारवा सुटला तिथं क्रॅकिंग होण्याचं प्रमाण हे काही ठिकाणी पेपरमध्ये दिसून आलं. तर यामुळे कमी ब्रिक्सला सुद्धा हार्वेस्टिंग करण्याची काही लोकांनी घाई केली. त्याच्यामुळे काही लोकांना वजन पण कमी भेटण्याची समस्या ही झाली. पण नंतरच्या टप्प्यामध्ये हार्वेस्टिंग साधारण 90-95% पर्यंत गेलं. एक्सपोर्टची वाहतूक जी सुएझ कालव्यामध्ये अडली होती, ती नंतर वाहतूक दुसऱ्या मार्गाने सुरळीत झाली आणि रशियाच्या पण ऑर्डर वाढल्यामुळे बऱ्यापैकी एक्सपोर्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं हार्वेस्टिंग 90-95% पर्यंत हार्वेस्टिंग झाल्यामुळे नंतर जी रेटची रिकव्हरी झाली आणि मालाच्या शॉर्टेज नंतर लोकलला साधारण 30-35 रुपयाच्या पुढे आज 50 रुपयापर्यंत पेड कटिंगचे जे रेट आहे ते गेलेले आहे. यामध्ये जे पॉझिटिव्ह वातावरण नंतर हे तयार द्राक्षामध्ये झालेलं आहे. तर आपण आता जी एप्रिल छाटणी आहे या वर्षीची, तर मागील वर्षीच्या ज्या आपल्या अडचणी इथून मागच्या या सर्व गोष्टीतून एप्रिल छाटणीचं नियोजन कसं करायचं या संदर्भात माहिती आजच्या आपण वेबिनारमध्ये घेणार आहोत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे मुद्दे आहे आपल्याला दरवर्षी आपण निरीक्षण द्राक्ष बागेचं जे नियोजन करत असतो. आता यावर्षीचा अनुभव सगळ्यांचा असा झालेला आहे की जर थोडं व्यवस्थित नियोजन केलं तर जे पैसे निर्यातीत होतात तेवढे पैसे आपल्याला लोकलमध्ये होत नाही. तर एक्सपोर्टचं जर नियोजन करायचं आपल्याला असेल तर त्या ज्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे. जी द्राक्षाची आपण ऑक्टोबरला माल घेतल्यानंतर जी वेलीची झाली हे भरून निघण्यासाठी आणि पुढं भविष्यात आपल्याला ज्या अडचणी येणार आहे एक्सपोर्टमधून आपण ज्या गोष्टींमुळे बाहेर पडतो या सर्व गोष्टींचं आधीच नियोजन आपल्याला एप्रिल छाटणीमध्ये करणं गरजेचं आहे. मग यामध्ये 3 महत्त्वाचे टप्पे येतात. एक म्हणजे द्राक्षबाग खाली झाल्यानंतर छाटणीपूर्वीची तयारी, त्याच्यानंतर प्रत्यक्ष खरड छाटणी आणि खरड छाटणीनंतरचं नियोजन. तर मुळात एप्रिल छाटणी किंवा खरड छाटणी एप्रिलमध्ये काय केली जाते, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये पाण्यातील हरितद्रव्य, हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याच्या सहाय्याने अन्न तयार करत असते आणि एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मुबलक सूर्यप्रकाश हा मिळत असल्यामुळे याच्यामध्ये जे कार्बोहायड्रेट वनस्पती तयार करणारे हे सर्व ती झाडामध्ये, खोडामध्ये, मुळांमध्ये स्टोरेज करते आणि हे स्टोरेज झाल्यानंतर निश्चितच आपल्याला चांगली सुप्तगड निर्मिती आणि तुम्हाला पुढे जे वेट अपेक्षित आपल्याला पाहिजे, जी मालाचा दर्जा पाहिजे तो आपल्याला मिळणार आहे. हे सर्व मिळण्यासाठी झाडाला जे पाणी व्यवस्थापन गरजेचं आहे, जे खत व्यवस्थापन गरजेचं आहे किंवा जे पीक संजीवकांचा वापर करणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टींचा आपल्याला जे नियोजन आहे पीक संरक्षण असेल, या सर्व गोष्टींचं नियोजन आपल्याला एप्रिल छाटणीमध्ये करणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण द्राक्ष बाग खाली झाल्यानंतर द्राक्ष बागेला विश्रांती देणं हे गरजेचं असतं. याच्यामध्ये एक ढोबळमानाने आपण म्हणतो की टनाला एक दिवस या हिशोबाने विश्रांती दिली पाहिजे. म्हणजे साधारण
10 ते 12 टन जर लोड निघालेला असेल तर एक 10 ते 12 दिवस आपण द्राक्ष बागेला विश्रांती ही देत असतो. परंतु ज्या जानेवारीत किंवा डिसेंबर एंडला खाली झालेल्या द्राक्ष बागा आहे यांना प्रमाणापेक्षा जास्त साधारण एक 1.5 ते 2 महिने विश्रांती असते. आणि आता ज्यावेळेस आपण रूस्टॉकवर आपल्या लागवडी या सर्व लागवडींना एक साधारण 15 दिवसाच्या 20 दिवसाच्या पर्यंत विश्रांती मिळेल त्या अडचण येत नाही. पण याच्यापेक्षा जास्त विश्रांती जर मिळाली तर अशा द्राक्ष बागा परत सुप्त अवस्थेत जातात आणि खूप अनइवन फूट किंवा खूप मागे पुढे फुटण्याचा प्रॉब्लेम तिच्यावर येत असतात. अशा वेळेस आपल्याला जर अशी द्राक्ष बाग ही जास्त दिवस विश्रांती असेल तर आपल्याला साधारण एप्रिलची छाटणीची तारीख निश्चित करणं गरजेचं आहे. त्या हिशोबाने एक 15 दिवस आधी एकतर इथ्रेल फवारलं पाहिजे किंवा अशी द्राक्ष बाग ही आपण द्राक्ष बाग खाली झाल्यानंतर पाणी दिल्यानंतर तानावर सोडली पाहिजे. जेणेकरून अशा ठिकाणी ताण एक तर ताण पडून तिची पानगळ होईल किंवा पानं तिचे डॅमेज होतील किंवा तुम्ही इथ्रेल मारून ते पानगळ तिची केली पाहिजे म्हणजे एकसारखी फूट तिची सुप्त अवस्था मोडून तुम्हाला मिळण्यास मदत होईल. जे प्लॉट तुमचे लेट खाली होणार आहे आधीच त्याला 5 ते 10 दिवस विश्रांती मिळणार आहे एप्रिल एंडला खाली होतील किंवा आत्ता नुकतेच खाली झालेले अशा द्राक्ष बागांना खूप विश्रांती देण्याची गरज नाही. ते कारण आपल्याला जो सूर्यप्रकाश पाहिजे ते दिवस कमी होत चाललेले आहे. यावर्षी जे फोरकास्टिंग दिलेलं आहे सर्व हवामान तज्ञांनी की यावेळेस पाऊस वेळेवर आहे. पाऊस जर 7 जूनला आपल्याकडे पावसाळा चालू होतो हा जर वेळेवर चालू झाला तर अशा वेळेस जर सूर्यप्रकाश कमी मिळाला आणि अशा वेळेस आपलं सबकेन टॉपिंग जर तोपर्यंत आपलं पूर्ण झालेलं नसेल तर पानं टिकण्यासाठी अडचण येईल आणि पुढील मग गर्भधारणा आणि बाकीच्या पुढील भेटणाऱ्या वेटवर त्याचा आपल्याला परिणाम होत असतो. त्याच्यामुळं काही कारणास्तव जर आपले लेटचे प्लॉट असतील तर त्यांना खूप विश्रांती देण्याची काही गरज नाही. साधारण एक 5 ते 10 दिवसाची विश्रांती ही त्याच्यासाठी पुरेशी आहे. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची सध्या जी गोष्ट आहे वजन भेटण्यासाठी तर आपल्याला खत व्यवस्थापन अशा द्राक्ष बागेचं करणं गरजेचं आहे. यासाठी द्राक्ष बाग खाली झाल्यानंतर तुम्ही त्याचा एक बेसल डोस त्याला एक साधारण 15 दिवस आधी देणे गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही पिट्युअलचा आधार घेतला तरी चालेल. अशा सरसगट द्राक्ष बागांना मी तर म्हणेल चुनखडीयुक्त असेल मुरमाड असेल शेणखत देणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण याच सीजनला जर वारंबा बनवून घेतला तर तुम्हाला पुढचं नियोजन हे खूप सोपं होणार आहे वजन भेटण्यासाठी. आणि बरेचसे जे स्ट्रेस मॅनेजमेंट असतं आपल्याकडून खतं सगळे वेळेवर जात नाही. जर एक बफर स्टॉक तुमचा तिथं भरलेला असेल तर तुम्हाला बाकीच्या काही गोष्टींची बऱ्याचशा गोष्टी तुमच्या ह्या वातावरणामध्ये स्ट्रेस असले तरी ह्या धकून जात असतात. तर दोन्ही झाडांच्या मध्ये कोली करून प्रथम तिथं शेणखत तिथं बेसल डोस आणि छाटलेल्या काड्या टाकून तुम्ही जो भत जर व्यवस्थित भरून घेतला अपवादात्मक परिस्थितीमध्ये जिथं चुनखडी जास्त आहे अशा ठिकाणी सल्फरचा वापर सुद्धा त्या जमिनीमध्ये तुम्ही करणं गरजेचं आहे. जेणेकरून पुढे चुनखडीचा जी समस्या आहे पिवळे होण्याचा प्रॉब्लेम ऑक्टोबर छाटणीनंतर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी रिलीफ तुम्हाला या सल्फरच्या वापरामुळे दिसून येईल. पाणी खराब आहे तिथले क्षार पण कमी होण्यास सल्फरमुळे निश्चितच मदत होईल. त्याच्यात मशागत करावी की नाही एप्रिल छाटणीला हा खूप मोठा संभ्रम लोकांच्या मनात असतो. ज्यांच्याकडे पाणी व्यवस्थापन चांगली किंवा पाण्याची परिस्थिती चांगली आहे त्यांनी निश्चित मशागत करण्यास काही हरकत नाही प्लॉट झाल्यानंतर. मात्र ज्यांच्याकडे ड्रीप पुरतंच पाणी आहे तास 2 तासाचं त्यांनी मुद्दाम म्हणून मुळ्या तोडू मोठ्या प्रमाणात मुळ्या तोडणे किंवा मशागत ही करू नये. ज्यांच्याकडे पाणी असेल आणि मशागत केल्यानंतर साधारण 48 तासात त्यांना पाणी देणं शक्य होत असेल त्यांनीच मशागत ही केली पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्यक्ष छाटणी करताना ही खरड छाटणी करताना ही 1 ते 2 डोळे तळाजवळ साधारण एक अर्धा इंचाची फूट ठेवूनच केली पाहिजे. याच्यापेक्षा जास्त मोठी जर खुटूक जर ठेवलं तर अशा वेळेस शेंड्याकडचे कवळे डोळे फुटतात आणि खालचे तळाचे डोळे हे ओलांड्यातले उठत नाही आणि अशा वेळेस मग ओलांडे उडी होण्याचं प्रमाण हे वाढतं. शिवाय त्याच्यावर त्याच्या पुढंच परत ते फुटत राहतात आणि ओलांड्यावर आपल्याला बेटाडं तयार झालेले हे लक्षात येतात. याशिवाय शेंड्याकडच्या ज्या फुटी ह्या वाऱ्याने एप्रिल छाटणीनंतर मोठ्या प्रमाणात वारा असतं. तळाच्या फुटी ह्या पक्क्या असतात आणि शेंड्याकडच्या फुटी या वाऱ्याने हलून मोडत असतात. त्याच्यामुळं शक्यतो छाटताना खूप जास्त खुटकं राहतील किंवा खूप तळसटून म्हणजे एकदम ओलांड्यातून अशा दोन्ही प्रकारच्या छाटणं चुके एक कात्रीच्या जाडीचे एक हे राहील त्या अशा हिशोबाने काडी ही छाटली गेली पाहिजे. त्याच्या तळात 2 डोळे राहतील अशा हिशोबाने.
याच्यानंतर छाटणी करताना एक जिथं ज्या ओलांड्यांना खोडकिड आहे किंवा काही ओलांडे वरच्या बाजूने उन्हाने हे डेड झालेले असतात, काही ठिकाणी गॅप पडलेले असतात, असे ओलांडे रिन्यू करून घेणं आपल्याला गरजेचं आहे. अशा ठिकाणी ओलांडे रिन्यू करताना जी काडी सरळ येईल अशा काडीचे 4 डोळे, साल सोडलेल्या काडीचे 4 ते 5 डोळे, हे आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त काडी, अर्धा फुटापेक्षा जास्त मोठी काडी ही ठेवू नये. आणि कुठल्याही परिस्थितीत साल सोडलेलीच काडी ठेवावी. शेंड्याकडे लाल भाग असतील काडी ठेवू नये, जेणेकरून तो लाल भाग परत फुटून मागचा ओलांडा मुख्य राहण्याचं प्रमाण हे खरड छाटणीमध्ये वाढत असतं. त्याच्यामध्ये पुढचा जो मुद्दा आहे, खरड छाटणीनंतर पीक संरक्षकांचा जो वापर आहे, आपल्याला खरड छाटणीनंतर बोर्डचा वापर हा करणं आवश्यक आहे. 1% चा बोर्ड हा छाटणी झाल्यानंतर लगेच फवारून घेणं गरजेचं आहे. छाटणी झाल्यानंतर साधारण रान हे आपण 20 ते 25 दिवसांनी फुटत असतं. तत्पूर्वी त्याच्यामध्ये आपल्याला छाटणीनंतर हायड्रोजन सायनामाइडचा वापर हा करायचा की नाही हे ठरवायचं असतं. याच्यामध्ये आतापर्यंतची जी प्रॅक्टिस आहे, याच्यामध्ये पहिले 3 वर्ष आपण डॉर्मॅक्सचा वापर हा करत असतो. त्याच्यानंतर डॉर्मॅक्सचा वापर आपण सहसा करत नाही. हां, तशी गरज नाहीये. आपण छाटणीनंतर जर उष्णता जास्त असेल, तर एकसारखं फुटण्यासाठी तेथे आर्द्रता मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. याच्यासाठी आपण त्याला वेळोवेळी पाणी देणं गरजेचं आहे. दुपारच्या वेळेस शक्य असेल, त्यांनी 11 ते 4च्या दरम्यान पाणी फवारणी जर करता आली, ज्यांचे वायचे प्लॉट असतील, सध्या हे टेम्परेचर 40 डिग्रीच्या पुढं बरेच दिवस राहताना फोरकास्टिंग आलेलं आहे. तर ज्यांचे लेटच्या छाटणी असतील, त्यांना वेळेवर जर फूट पाहिजे असेल, तर त्यांच्याकडे नेट असेल, तर वायच्या वरून नेट बांधण्यास सुद्धा काही सावली करण्यास सुद्धा काही हरकत नाही. ज्यांच्याकडे पाणी असेल, त्यांनी एखादे 2 फ्लड पाणी देऊन आर्द्रता जर मेंटेन केली, गारवा जर ठेवला, तर असे प्लॉट वेळेत फुटण्यास त्याचा निश्चित त्यांना मदत होईल. डॉर्मॅक्सचा वापर करताना पहिले 3 वर्षाचे जे प्लॉट आहे, त्यांना साधारण 40 ml प्रति लिटर अशा हिशोबाने घेऊन पेस्टिंग केलं तर चांगलं होईल. ज्यांना लेबरची उपलब्धता राहणार नाही, त्यांनी फवारणी करून सुद्धा हायड्रोजन सायनामाइडचा वापर पहिल्या 3 वर्षामध्ये प्लॉटांना करता येईल. त्याच्या पुढचे जे प्लॉट आहे वर्षी, त्यांना हायड्रोजन सायनामाइडच्या वापराची गरज नाहीये. स्प्रेमध्ये हायड्रोजन सायनामाइड साधारण शिकार पंपाने जर फवारणार असतील, तर तेच साधारण लिटरला 40 ml डॉर्मॅक्स घेऊन तुम्ही फवारणी करू शकता. किंवा जर मोठ्या ब्लोअरनी जर फवारणी करणार असाल, तर साधारण 200 लिटर पाण्यासाठी 3 लिटर डॉर्मॅक्सचा डोस घेऊन त्याच्यामध्ये ते आपण एक ब्लोअर पाण्याचा 2 ब्लोअर घ्यायचे. या पाण्याने आधी ओलांडे चांगले गच्च भिजवीत चालायचे आणि मागून डॉर्मॅक्सचा जर फवारा घेतला, तर त्याचा चांगला रिझल्ट आलेला हा दिसून आलेला आहे. खरड छाटणीनंतर रान फुटण्यासाठी साधारण एक 20 ते 25 दिवस सरासरी तापमानानुसार आणि वेलीच्या वयानुसार घेत असते. पहिल्या 3 वर्षाच्या ज्या वेली या साधारण एक 10 ते 12-15 दिवसात फुटायला सुरुवात होतात आणि जे प्लॉट लेट आहेत किंवा ज्या प्लॉटांमध्ये लोड हा प्रमाणापेक्षा जास्त दिवस म्हणजे 4.5-5 महिन्याचा आपल्या 5.5 महिन्यामध्ये प्लॉट खाली होत असतात. काही कारणास्तव लोड जर जास्त दिवस राहिले, तर अशी रानं ही साधारण 1 महिन्यापर्यंत फुटण्यासाठी हे घेत असतात. फुटल्यानंतर मात्र फूट दिवसाला 1 पान निघत असतं. तर त्या हिशोबाने सुरुवातीला उडद्यांनी चाटू नये. म्हणजे सुरुवातीला एक महत्त्वाचा मुद्दा राहिला, की आपण निर्यातक्षम ज्या द्राक्ष बागा आहे, याच्यामध्ये सगळ्यात मोठी डोकेदुखी की ज्यामध्ये मिलीबगच्या व्यवस्थापन जर व्यवस्थित झालं नाही, तर ज्यावेळेस अंतिम हार्वेस्टिंगच्या टप्प्यामध्ये बरेचसे प्लॉट हे एक्सपोर्टच्या निकषांमधून बाहेर पडायचं सगळ्यात मुख्य कारण हे मिलीबग आहे. हां, तर या मिलीबगचं नियोजन हे जर आपण खरड छाटणीला जर व्यवस्थित केलं, तर तुम्हाला तो त्रास एप्रिलला जो त्रास देईल म्हणजे एप्रिलला नियोजन केलं, तर ऑक्टोबर छाटणीला हा त्रास आपल्याला होणार नाही. तर त्याचं व्यवस्थित नियोजन आपल्याला आत्ताच करणं गरजेचं आहे. साधारण एक 12 ते 15 दिवसांनी प्लॉट फुटायला सुरुवात होणार आहे. आर्लीचे जे नवे जे पहिल्या 3 वर्षाचे प्लॉट असतील, तर साधारण एक 4थ्या-5व्या दिवसानंतर लगेच तुम्ही खोड ओलांडे धुवायला सुरुवात केली पाहिजे. साधारण झाडाला 1 ते 1.5 लिटर पाणी लागेल. अशा हिशोबाने व्यवस्थित खोड आणि ओलांडे हे प्रेशर कमी करून व्यवस्थित ओघळतील असे पद्धतीने साधारण क्लोरोफायरिफॉस 50%चं 1.5 ml प्रति लिटरनी वापर करून जर व्यवस्थित धुवून आपण काढले,
तर किंवा मॅलॅथॉनची डस्टिंग केली, हमला वापरलं, तर तुम्हाला पुढचा जो मिलीबगचा त्रास आहे हा निश्चितच टाळणार आहे. याचं नियोजन तुम्ही एप्रिल छाटणीलाच करणं गरजेचं आहे. याशिवाय एप्रिल छाटणीनंतर ज्यावेळेस पावसाळा चालू होईल त्यावेळेस सुद्धा व्हर्टिसेलियम बिवेरा आणि मेटारायझमचे स्प्रे हे कंटिन्यू जर आपण ठेवले तर आपल्याला पुढील जो मिलीबगचा ऑक्टोबर छाटणीनंतर जर होणारा त्रास आहे याचं नियोजन आत्ताच आपण केलं पाहिजे. त्याच्यानंतर रान फुटल्यानंतर त्याचे सगळ्यात रान फुटायला सुरुवात झाल्यानंतर आपली सगळ्यात मोठा शत्रू आहे म्हणजे उडद्या. आता इथून मागे आपण इमिडाक्लोप्रिडचा वापर उडद्याच्या नियंत्रणासाठी करत होतो, पण बऱ्याच अंशी असं लक्षात आलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी काही औषधांचा रेजिस्टन्स हा उडद्याला डेव्हलप झालेला आहे. त्याच्यामुळे उडद्या फक्त काही औषधांवर कंट्रोल होत नाही, त्याच्यामुळे आपण वेळोवेळी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अशा ठिकाणी डॅन्टासू किंवा स्लेअर प्रोचा फवारा घेऊन वेगवेगळ्या औषधं आपण वापरून उडद्यावर लक्ष ठेवून तो फुटतानाच नियंत्रित करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस रान फुटलं नाही, असं बरेच दिवस झाले रान फुटलं नाही असं, पण नंतर असं लक्षात येतं की त्या ज्या कवळ्या फुटी या निघालेल्या उडद्याने चाटून घेतलेल्या असतात. याच्यानंतर यावर्षी टेम्परेचर हे जास्त राहणार आहे आणि कुठल्याही प्रकारचे जे थ्रिपचे औषध आहे याचा पाहिजे तसा आपण आतापर्यंत वापर करत होतो त्याचा रिझल्ट आपल्याला दिसणार नाही. त्याच्यामुळं थ्रिपसाठी चांगले औषधं असतील, स्पिनोसॅड असेल किंवा ॲबॅमॅक्टिन असेल, जे औषध आपल्याला रिझल्ट वेळोवेळी त्याचा फवारण्या ह्या आपण करणं गरजेचं आहे. याच्या पुढची जी माहिती आहे लोड मॅनेजमेंट असेल किंवा पुढचं जे पीक संरक्षक आहे त्याची सुनील सर देतील. धन्यवाद पवार सर, अतिशय मौलिक मार्गदर्शन आपण द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना खड छाटणीनंतरच्या व्यवस्थापनामध्ये आपण केलेले आहे. त्यानंतर आपण खड छाटणीनंतरच्या व्यवस्थापनासंदर्भात सखोल मार्गदर्शनासाठी गवळी सर उपस्थित आहेत. गवळी सरांना मी विनंती करतो की आपण सर्व द्राक्ष उत्पादकांना व्यवस्थित मार्गदर्शन करा. नमस्कार बागायतदार बंधूंनो, धन्यवाद मनोज सर. बागायतदार बंधूंनो, मनोज श्रीकांत सरांनी आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये छाटणीपूर्व नियोजन आणि प्रत्यक्ष छाटणी करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी त्यांनी आपल्याला खूप सविस्तर माहिती दिलेली आहे. बागायतदार बंधूंनो, या वर्षीचा सीझन अंतिम टप्प्यात जवळजवळ संपत आलेला आहे असं आपण म्हणू. काही एरियामध्ये अजूनही काही प्लॉट खाली होणं बाकी आहे. आपण बघितलंच की यावर्षी जो काही मालाचा दर्जा आहे तो सर्व ठिकाणी चांगला सुधारलेला आहे. म्हणजे मागच्या 5-6 वर्षाचा जर विचार जर केला तर निश्चित त्यामध्ये सुधारणा आपण बघितली. आता याचे जे 2 कारण प्रमुख होते त्यातलं पहिलं कारण म्हणजे लोड मॅनेजमेंट प्रॉपर झालेलं होतं आणि दुसरं वातावरण. 26-11चा जर पाऊस जर सोडला सरांनी आपल्याला सांगितलं तर त्याच्यानंतर फारसं वातावरण खराब झालं नाही. आता याला अनुसरून जे क्रॉप लोड मॅनेजमेंट झालं त्यामुळंच ती क्वालिटी सुधारली आणि निर्यातक्षम जे द्राक्षे आहे आणि डोमेस्टिक मार्केटला आपल्याला द्राक्षाला चांगला रेट मिळाला आणि ग्राहकांनी पण आपल्याला चांगली पसंती दिली. तर ह्या वर्षी पण आपल्याला जी आता काही सीझनची पायाभरणी आहे, जी सुरुवात आहे खरड छाटणी, तर यामध्ये चांगल्या पद्धतीने नियोजन होणं गरजेचं आहे. तर यामध्ये कॅनोपी मॅनेजमेंट कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे याविषयी या ठिकाणी मी आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करतो. कारण आता जर कॅनोपी मॅनेजमेंट जर चांगलं असेल तरच आपल्याला क्रॉप लोड मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने करणं शक्य आहे. तर खरड छाटणीमधील कॅनोपी मॅनेजमेंट आणि प्रत्यक्ष फळ छाटणीमधील कॅनोपी मॅनेजमेंट या पूर्ण 2 वेगळ्या गोष्टी आहे. तर खरड छाटणीमध्ये कॅनोपी मॅनेजमेंटवर लक्ष देताना एक 2-3 मुद्दे महत्त्वाचे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता सरांनी सांगितल्यानुसार सुरुवातीला ज्या काही फुटी 25-30 दिवसात आपल्याकडे येणार आहे, तर यामध्ये काही प्लॉटांना विश्रांती जास्त आहे, काही प्लॉटांना विश्रांती कमी आहे. या अनुसरून फुटीचा जोम हा प्रत्येक प्लॉटमध्ये हा कमी अधिक असतो. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं की ज्या ठिकाणी फुटीचा जोम हा जास्त आहे त्या ठिकाणी साधारण 2 ते 3 टप्प्यात काडी विरळणी आपल्याला करून घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि ज्या ठिकाणी फुटीचा जोम हा कमी आहे तर त्या ठिकाणी सरांनी जे आपल्याला सांगितलं की यावर्षी मान्सून हा वेळेत दाखल होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला काडी नियोजनासाठी वेळ कमी मिळणार आहे. तर अशा ठिकाणी जोम कमी असलेल्या ठिकाणी जर आपण 1-2 राऊंड मध्येच त्या फुटी जर काढून घेतल्या तर त्या ठिकाणी आपल्याला काडीची अपेक्षित जाडी मिळून काडी तयार व्हायला अडचण येणार नाही. तर साधारणपणे एका झाडावर किती काडी ठेवली पाहिजे याचं जे खरड छाटणीला जे गणित आहे तर
येथे आपल्याला काय करायचं की आपल्या प्लॉटचं लागवडीचं अंतर म्हणजे साधारण एका झाडाचं स्क्वेअर फूट आपण उदाहरण म्हणून एक 9x5चं अंतर जर घेतलं तर साधारण त्याचा जो एरिया आहे तो 45 स्क्वेअर फूट होतो. आणि याला 70% जर आपण पकडलं म्हणजे टोटल स्क्वेअर फुटाच्या 70%, तर ते उत्तर साधारण आपल्याला 31.5 येत आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला 32 काड्या ठेवणं गरजेचं आहे. आता इथं ज्या ठिकाणी जोम फुटीचा कमी आहे तर तिथं विरळणीला आपण म्हणजे ज्या काही आपल्याला 32 काड्या ठेवायच्या आहे त्याच्यापेक्षा फक्त 5 ते 6 काड्याचं एक्स्ट्रा ठेवून त्या ठिकाणी विरळणी करायची आहे. या उलट ज्या ठिकाणी फुटीचा जोम हा जास्त आहे त्या ठिकाणी तुम्ही 3 ते 4 टप्प्यात काडी विरळली पाहिजे. कारण जे काही आर्ली प्लॉट खाली झालेले आहे, त्या ठिकाणी जर एका वेळेस जर काडी संख्या कमी करून घेतली तर काडीची जाडी ही म्हणजे जास्त जाड होती. कारण आपण खरड छाटणीमध्ये जे आयडियल काडीची साईज म्हणतो ती 10 mm पाहिजे. 10 mm पेक्षा जर काडी जर जाड झाली तर ती पुढे जाऊन स्प्राउटिंगसाठी पण अडचण देते आणि अशा काड्यांमध्ये आपण माल कमी निघताना पण बघतो. तर अशा ठिकाणी ज्या ठिकाणी फुटीचा जोम जास्त आहे तर तिथं 3 टप्प्यात काड्या किंवा 4 टप्प्यात काड्या आपण विरळल्या पाहिजे. आणि ह्या उलट जे प्लॉट आता उशिरा खाली झालेले अशा प्लॉटांना फूट एकसारखी मिळते परंतु त्या फुटीमध्ये जोम नसतो, अपेक्षित वाढ मिळत नाही. अशा ठिकाणी फक्त 4 ते 5 काड्या एक्स्ट्रा ठेवून आपण विरळणी केली तरच त्या ठिकाणी फुटीचा जोम आपल्याला म्हणजे जेवढा गरजेचा आहे तेवढा तिथं त्या ठिकाणी दिसल. आणि अपेक्षित आपल्याला म्हणजे कमीत कमी 8 mm ची काडी कशी करता येईल. कारण ज्या प्लॉटांना विश्रांती नाही त्या प्लॉटांमध्ये स्टोरेज नसतं तर अशा ठिकाणी 8 mm पर्यंत काडी करण्याचं आपलं टार्गेट पाहिजे. तर योग्य नियोजन जर केलं तर 8-9 mm ची काडी आपल्याला त्या ठिकाणी सहज मिळवणं शक्य आहे. आता याच्यानंतर काडी विरळणीनंतर जे काही सपकेन आपण करतो तर सपकेन करताना बऱ्याचशा ठिकाणी आपण साधारण 7 पानावर 6-7 पानावर जी सपकेन घेतो तर ही सपकेन करतानाची जी स्टेज आहे तर ती म्हणजे साधारण फुटीला 10 ते 11 पानं आल्यानंतर आपण त्या ठिकाणी 6 किंवा 7 पानावर सपकेन घ्यायचंय. ज्या ठिकाणी पेऱ्यातलं अंतर जास्त आहे त्या ठिकाणी 6 पानावर आपण सपकेन घेतलं पाहिजे. आता बऱ्याचशा ठिकाणी जेव्हा पानांचं गणित येतं तर त्या ठिकाणी गोंधळ बागायतदाराकडून बऱ्याच वेळेस आपण बघतो का तळातलं पान आपण गृहीत धरलं नाही पाहिजे. म्हणजे साधारण पहिलं पेरं म्हणजे एक पान ही गृहीत धरलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला किती पानावर सपकेन घ्यायचं हा त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे. साधारण आपण जर 6 पानावर जर सपकेन घेतोय तर फुटीला 10-11 पानं जेव्हा येतात तेव्हा सपकेन आपण मारलं पाहिजे. बऱ्याचशा ठिकाणी लेबरच्या अडचणीमुळं किंवा एका राऊंडमध्ये सपकेन होण्याच्या नादात आपण काही फुटीला 15, 16, 17, 18 पर्यंत पानं आलेले बघतो. आणि अशा फुटीला जेव्हा आपण सपकेन घेतो तर तेव्हा ती जी बगल लॉक होण्याच्या अडचणी बऱ्याचशा आपण बघतो आणि अशा फुटी मग कुठंतरी मागं राहून जातात. तर 11-12 पानं असताना जर तुम्ही 6-7 पानावर सपकेन घेतला तर त्या बगलवाढीसाठी कुठली अडचण येणार नाही. तर ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण मागच्या 3-4 वर्षात बघितलं तर साधारण 60-70% प्लॉटांमध्ये सपकेन करण्याची जी योग्य वेळ आहे ती बागायतदारांकडून कुठंतरी चुकताना दिसतीये. आणि फुटीला जोम असताना पण वेळेत काडी वाढत नाही. आणि जसं श्रीकांत सरांनी सांगितलं की यावर्षी मान्सून जर वेळेत जर आला तर या अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं शेंडा टॉपिंग झालेलं नसणार आहे आणि त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढून तिथं कुठंतरी पानं खराब होतील आणि मॅच्युरिटीसाठी आपल्याला वेळ कमी मिळणार आहे. तर ही एक सपकेन करताना आपण काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर जी बगल फूट आहे तर बगल फूट काढताना बगल काढता आली पाहिजे ही स्टेज नोट केली पाहिजे. तिथं काही पानांचा विचार करायची गरज नाही. 2 पानं आल्यानंतर जर बगल काढणं आपल्याला सहज शक्य आहे तर त्या ठिकाणी ती बगल काढून घेतली पाहिजे. आणि त्याच्यानंतर सपकेन नंतर साधारण 11-12 पानं आल्यानंतर आपण जर शेंडा बंद केला तर त्या ठिकाणी काडी मॅच्युरिटीसाठी आपल्याला मदत मिळणार आहे. आणि एका झाडावर जे तुम्हाला अगोदर मी जे गणित सांगितलं की टोटल स्क्वेअर फुटाच्या साधारण 70% ज्या काड्या ठेवलेल्या आहे आणि एका काडीवर जर साधारण 18 ते 19 पानं जर आपण पकडली तर त्या झाडाच्या स्टोरेजसाठी जेवढे पानं असणं गरजेचं आहे ती पानं पण आपल्याला मिळतील. आणि ह्या काडी नियोजन आणि पानांची संख्या जर आपण योग्य जर ठेवली तर त्या ठिकाणी पूर्ण पानं सूर्यप्रकाशात येणार आहे आणि त्या ठिकाणी मॅच्युरिटीसाठी आपल्याला अडचण येणार नाही. कारण गर्भधारणेमध्ये सगळ्यात महत्वाचा जर रोल असेल तो म्हणजे सूर्यप्रकाश. आणि या ठिकाणी जर आपण काड्यांची संख्या आणि पानांची संख्या जर योग्य पद्धतीने जर ठेवली तर त्या ठिकाणी मॅच्युरिटीसाठी कुठलीही अडचण येणार नाही हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता जे काही आर्ली प्लॉट छाटलेले
तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी माल लवकर खाली झालेला असतो आणि अशा प्लॉटांमध्ये विश्रांती कालावधीमध्ये झाडामध्ये चांगल्या पद्धतीने स्टोरेज असतं. तर या ठिकाणी शेंडा टॉपिंग नंतर एक्स्ट्रा फुटी येण्याचं प्रमाण बरंच असतं. तर ह्या एक्स्ट्रा फुटी जर आपण वेळेत काढून घेतल्या तर त्यामुळं जी काही गर्भधारणा झालेली आहे ती स्ट्रॉंग होण्यासाठी किंवा टिकून राहण्यासाठी मदत होणार आहे. तर त्या एक्स्ट्रा फुटी पण काढणं गरजेचं आहे. बऱ्याचशा बागायतदारांकडून ज्या एक्स्ट्रा फुटीचं जे नियोजन आहे ते कुठंतरी चुकताना आपण बघतो. मग ती लेबरची अडचण असेल किंवा कुठंतरी एक्स्ट्रा मजुरी जाण्याचा विषय असेल. परंतु एक लक्षात घ्या का आपल्याला जर मॅच्युरिटी एकदम चांगल्या पद्धतीने पाहिजे तर त्या एक्स्ट्रा फुटी काढून घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता साधारण मार्केटमध्ये 4-5 वर्षापासून जे काही पॅक्लोबुट्राझोलचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. पॅक्लोबुट्राझोलच्या वापरानंतर बागायतदारांमध्ये कुठंतरी माल जास्त येणं असेल किंवा स्ट्रॉंग माल निघणं असेल हे आपण फायदे बघतोय. ही प्रॅक्टिस जरी चांगली वाटत असली परंतु या ठिकाणी त्या झाडामध्ये प्रचंड स्टोरेज जर असेल तरच त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. तर त्यामुळं या ठिकाणी न्यूट्रिशन मॅनेजमेंटवर लक्ष देणं गरजेचं आहे. तेव्हाच त्या आपण जे काही स्टेरॉइड देतोय पॅक्लोबुट्राझोल ते वेगवेगळ्या नावांनी मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याचा वापर केला तर अडचण नाही, परंतु न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर प्रॉपर असेल तरच त्या ठिकाणी त्याचा वापर हा फायदेशीर राहील. हे पण आपण त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता यानंतर आपण सर पाणी नियोजन तुम्ही घेतो. हां, यानंतर आपण कॅनोपी मॅनेजमेंट नंतर खरड छाटणी दरम्यान पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे याविषयी एक थोडक्यात माहिती घेऊ. बागायतदार बंधूंनो, पाणी नियोजन करत असताना साधारण आपण 3 ते 4 पद्धती बघतो. त्यातली पहिली पद्धत म्हणजे वापसा पद्धत. आता वापसा पद्धत म्हणजे काय तर प्लॉटमध्ये गेल्यानंतर आपण एक सहज म्हणतो की ड्रिपर खाली भाग सुकलेला आहे आणि आपण पाणी देऊन टाकतो. पण या पद्धतीमध्ये होतं काय की खालचा भाग हा ओला असतो आणि तिथं कुठंतरी पाणी नियोजन चुकतं. त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे शेंडाचा जोम आणि पानं बघून पाणी नियोजन देणं. म्हणजे प्लॉटमध्ये गेल्यानंतर प्लॉटला हलका ताण वाटला म्हणजे पानं थोडे कोमजलेले वाटले तर आपण पाणी देतो आणि ह्याच पद्धतीच्या आधारे आजही बागायतदार चांगलं उत्पन्न घेताना आपल्याला दिसत आहे. तर तेव्हा ही पद्धतचा वापर करून आपण यावर्षी जरी पाणी नियोजन केलं तरी कुठलीही अडचण नाही. तर इथं आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे. साधारण सपकेंची स्टेज आल्यानंतर एक 12 ते 12:30 वाजेच्या दरम्यान जर आपण प्लॉटमध्ये गेल्यानंतर फुटीचे पानं थोडे कोमजलेले वाटले, शेंड्याचा जोम थोडा कमी होताना दिसला तर त्या ठिकाणी पाण्याची गरज लक्षात घेऊन त्या ठिकाणी पाणी नियोजन करणं गरजेचं आहे. अशा वेळेस आपण चांगल्या पद्धतीने पाणी नियोजन करू शकतो. अजून याच्यातली तिसरी पद्धत ती म्हणजे गेल्या आता 2-3 वर्षांमध्ये जे काही सॉइल सेन्सर बऱ्याचशा ठिकाणी आपण बसवताना बघतोय. ही पण पद्धत मागच्या 1-2 वर्षाचा जर विचार जर केला तर बऱ्याचशा बागायतदारांना त्याचा फायदा झालेला आपण बघतोय. परंतु यामध्ये जे क्रॉस चेक होणं गरजेचं आहे. कारण आपल्या इकडं जी काही सॉइल टाईप आहे तो बऱ्याचशा प्लॉटांमध्ये आपण 3-3, 4-4 प्रकारचा बघतो आणि ते इन्स्ट्रुमेंट कुठंतरी एका ठिकाणी बसवल्यामुळं त्या जागेवरून आपण पूर्ण प्लॉटचा अंदाज लावतो हे लक्षात घ्या. या ठिकाणी जर जमीन एका प्रकारची जर असेल किंवा जास्त त्यामध्ये बदल नसेल तर त्यानुसार आपण पाणी नियोजन केलं तर हे निश्चित फायदेशीर राहील. आणि जमीन जरी एकसारखी असेल परंतु प्रत्येक वेळेस पाणी देताना आपण थोडं जी दुसरी पद्धत सांगितली की शेंड्याचा जोम आणि पानाचा जोम बघून किंवा त्याचा कलर बघून पाणी नियोजन करणं, ही पद्धत वापरून आपण ही जे काही इन्स्ट्रुमेंट आहे हे जरी बसवलेलं असलं तर ते क्रॉस चेक करून घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. याच्यानंतर जे काही खरड छाटणीमध्ये फ्लड पाणी देण्याच्या ज्या काही पद्धती आहे तर फ्लड पाणी देताना साधारण जर आता यावर्षी तशी दुष्काळजन्य परिस्थिती आहे परंतु काही एरियात जर पाण्याची उपलब्धता चांगली असेल तर त्या ठिकाणी जर छाटणीनंतर साधारण 17-18 दिवसांनी जर तुम्हाला फ्लड पाणी देणं जर शक्य असेल तर त्या पाण्यामुळं त्या ठिकाणी स्थानिक आर्द्रता वाढून फुटीचा जोम वाढण्यासाठी मदत मिळणार आहे. तर यानुसार आपण नियोजन केलं पाहिजे. आता मागच्या 3-4 वर्षात जे आपण सेन्सर बसवलंय तर याच्यानुसार एक लक्षात आलं की सुरुवातीला फुटी येईपर्यंत वेलीला पाण्याची जास्त गरज नाही. हे लक्षात घेऊन जो काही मोकळं पाणी किंवा फ्लड पाणी आपण ज्याला म्हणतो ते देण्याचे जो कालावधी आहे तो आपण 15 ते 20 दिवसाचा ठेवला पाहिजे. तर त्याचे पण रिझल्ट मागच्या 1-2 वर्षात आपण चांगल्या पद्धतीने बघतोय.
या पद्धतीने आपण त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. पाणी नियोजनामध्ये कुठंतरी फुटीचा जोम जास्त आहे किंवा कमी आहे हा संभ्रम बऱ्याचशा बागायतदारांमध्ये दिसतो. स्पेशली सुधाकर सीडलेस मध्ये मागच्या 2-3 वर्षामध्ये ज्या बागायतदारांनी पाण्याचं कुठंतरी सुधाकर व्हरायटीसाठी पाणी कमी लागतं हे लक्षात घेऊन पाणी नियोजन केलं, त्या ठिकाणी माल कमी झालेला आपण बघतोय किंवा ते झाड स्ट्रेसमध्ये गेलेलं जाणवलं. या उलट ज्या बागायतदारांनी सुधाकर सीडलेस मध्ये पाण्याचं नियोजन इतर व्हरायट्यांनुसार म्हणजे थॉम्सन सीडलेस व्हरायटी सारखंच केलं, त्या ठिकाणी कुठेही मालाला अडचण नाही. सुधाकर सीडलेस मध्ये आपण जर पानाचा आकार जर बघितला तर त्याचं क्षेत्रफळ हे थॉम्सनच्या पानापेक्षा निश्चित कमी आहे. याचा अर्थ त्या पानामधून बाष्पीभवन हे जास्त होतं आणि याचा जर आपण जर हिशोब जर बघितला तर निश्चित थॉम्सन सीडलेस पेक्षा सुधाकर व्हरायटीसाठी पाण्याची गरज ही जास्त आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि बऱ्याचशा प्लॉटांमध्ये याच्या विरोधात प्रॅक्टिस झाल्यामुळं सुधाकर सीडलेस मध्ये आपण माल कमी आल्याचं चित्र बघतोय. तर बरेचसे आपले शेतकरी बांधवांकडे आता एक्सपोर्टमुळं सुधाकरची मोठ्या प्रमाणात लागवड आहे किंवा आता चालू स्थितीत प्लॉट आहे. तर अशा बागायतदारांनी सुधाकर सीडलेस मध्ये पाणी नियोजन करत असताना हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. आता पाणी नियोजनानंतर खरड छाटणीमध्ये जर आपल्याला पुढे जाऊन क्वालिटी उत्पन्न जर पाहिजे तर जे काही आपण पानं तयार केलेली आहे तर ते पानं टिकवण्यासाठी खरड छाटणी दरम्यान रोग नियंत्रण आणि किडीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे याविषयी आपल्याला श्रीकांत सर माहिती देतील. सर. सुनील सरांनी पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सुधाकर व्हरायटीच्या बाबतीत सांगितला. उलट ज्या ठिकाणी फ्लड गेले होते, मामा जम्बो असेल किंवा सुधाकर असेल, तिथं आम्हाला जास्त चांगले आल्याचे आढळून आलेलं आहे. साधारण आमचा अनुभव असा सांगतो की जेवढ्या पाण्यामध्ये थॉम्सनला 2 गड येतील, साधारण काळीला 2 गड येतील. हा, तेवढ्या पाण्यामध्ये थॉम्सनला 4 गड येतील आणि तेवढ्याच पाण्यामध्ये सोनाका व्हरायटीला 8 गड येतील. तर पाण्याचं नियोजन थॉम्सन व्हरायटी ही तशी ताण चांगला सहन करते. त्या तुलनेत ज्यांच्या ब्लॅकच्या व्हरायटी असतील त्या ब्लॅक व्हरायटीला अजिबात शरदला असेल किंवा पर्पलला अजिबात पाण्याचा ताण हा उन्हाळ्यात गर्भधारणेच्या काळामध्ये सहन होत नाही. त्यांना माल अतिशय कमी निघतो. म्हणजे थॉम्सनला जर कमी माल निघाला, 15-20 गड असले तर काळीमध्ये पाहायला जायचं कामच नाही, मालच निघणार नाही. तर आणि मग काळीत जाऊन पाहायचं, काळीत 10-15 गड झालेला असेल तर थॉम्सन आणि सोनाकामध्ये पाहायला जायची गरज नाही, ते माल भरपूर आहे तेवढ्याच पाण्यामध्ये. तर रोग नियंत्रणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण मगाशी बघितलं की छाटणीनंतर बोर्डोचा फवारणी घेतली पाहिजे. साधारण 2 ते 3 पानं आल्यानंतर आपण टिल्टचा 10 ml चा फवारा हा आपण घेत असतो निरीक्षण द्राक्ष बागांमध्ये, जिथं सुरुवातीचे जे आरले आलेले फूट आहे तिची वाढ थांबून मागची फुटी पुढे येण्यासाठी. त्याच्यानंतर 5 पानावर आपण टिल्टचा परत 20 ml चा फवारा हा घेत असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला वाढीची गती पण थांबवता येते. यावर्षी थोडंसं वेगळं गणित राहू शकतं, कदाचित पाण्याच्या ताणांमुळे फुटींचं आणि टेम्परेचरमुळे कदाचित तुम्हाला एखादा न्यूट्रिशनचा म्हणजे 19-19 आणि मायक्रोन्यूट्रिएंटचा सुद्धा फवारा हा घ्यावा लागेल. साधारण 5 पानापासून आपल्याला एप्रिल छाटणीनंतर सगळ्यात पानं टिकण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ह्या वेळेस अवकाळी पावसाचे फोरकास्टिंग दिलेले आहे, ते जर सोडलं तर एप्रिल छाटणीला साधारण टॉपिंग पर्यंत जोपर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत डावणीचं हे आव्हान आपल्याला नसतं. आपल्याला सगळ्यात प्रिव्हेंटिव्ह मध्ये जावं लागतं ते भुरीसाठी. तर वेळोवेळी साधारण 3 ते 5 दिवसाला आपल्याला रोज एक नवीन पान येत असतं फुटायला लागल्यानंतर. साधारण 3 ते 5 दिवसाला आपल्याला भुरीचा क्वांटाप किंवा 22 किंवा कुमानेला असेल साधे फवारे हे आपले गेले पाहिजे. साधारण सरांनी सांगितल्याप्रमाणे 9 ते 10 किंवा 11 पानांपर्यंत गेल्यानंतर आपण सबकेन करत असतो 7-8 पानांवर व्हरायटीनुसार जे आपली सबकेन करत असतो. सबकेन केल्यानंतर पानं कर्लिंग होत असतात, खालची पानं ही पक्के होत असतात. असे वेळेस आपल्याला क्वांटाप सारख्या बुरशीनाशकांचा
फवारा हा सबकेन केल्यानंतर लगेच घेणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर 05234 500 आणि जखम केल्यानंतर आपण एक कॅल्शियमचा त्याच्यामध्ये 100 ग्रॅम ॲडिशन केल्यानंतर जी पानं कर्लिंग होतात ही बऱ्यापैकी सरळ ही होत असतात. याच्यानंतर सबकेन केल्यानंतर साधारण 1 ते 2 पानं आल्यानंतर जी बगल त्याची चाल घेते. अशा वेळेस लगेच थ्रिप्सचा त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर अटॅक हा कोवळ्या फुटीवर होत असतो आणि अशी बगल आपल्याला चाल करत नाही. बरेच जण म्हणतात बगला फुटल्या नाही, पाणी कमी आहे. पण ती बगल ही थ्रिप्सने डॅमेज केलेली असते आणि अशा वेळेस ती चाल करत नाही. त्याच्यामुळे अशा बगलांवर लगेच आपल्याला थ्रिप्सचा एक चांगला स्प्रे हे घेणं गरजेचं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भुरीसाठी पावडर मिल्ड्यूसाठी वेळोवेळी एक साधारण 4 ते 5 दिवसाच्या अंतराने फवारणी घेणे गरजेचं आहे. आपल्याला ज्या वेळेस आपले सबकेन आणि फायनल टॉपिंग होते, या टॉपिंग नंतर आपण बोर्डोचा स्प्रे पाऊस होईपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की पाऊस पडल्याशिवाय आपल्याला बोर्डाचा स्प्रे घेतला नाही पाहिजे. पण आमचा अनुभव असा आहे की ज्यावेळेस पाऊस येतो, हा कदाचित मोठा पाऊस असतो आणि हा पाऊस झाल्यानंतर ट्रॅक्टर चालवण्याची सुद्धा परिस्थिती काही वेळेस द्राक्ष बागांमध्ये राहत नाही आणि एक 7-8 दिवस गेल्यानंतर ज्यावेळेस आपण बोर्डोचा स्प्रे घ्यायला द्राक्ष बागेमध्ये जातो त्यावेळेस ऑलरेडी डावणीचं इन्फेक्शन हे पुढच्या कवळ्या पानांवर आणि बगलेवर झालेलं असतं आणि अशा पानांवर आपण बोर्डो फवारणी केल्यानंतर अशा पाने परत डॅमेज होऊन ही कॅनोपी मोठ्या प्रमाणात डॅमेज होत असते. त्याच्यामुळे बोर्डोचा फवारा हा टॉपिंग झाल्यानंतर 2-3 दिवसात लगेच आपण एक फवारा कमी तीव्रतेचा 0.5% किंवा 0.5% बोर्डो जरी तुम्ही घेतला तर त्याचे कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम हे दिसून येत नाही. त्याच्याने 15 दिवसानंतर परत एक बोर्डोचा 0.5% फवारा हा घेऊन ठेवा आणि त्याच्या पुढची रणनीती जो पाऊस राहील त्याच्यावर तुम्हाला ठरवता येते. आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की या वेळेस मध्ये मध्ये पाऊस दिलेला आहे. म्हणजे आता दीपक जाधव यांचं फोरकास्टिंग होतं साधारण एक 14 एप्रिल ते 15 एप्रिलच्या आसपास त्यांनी पावसाचं फोरकास्टिंग दिलेलं होतं. याच्यामध्ये करपा रोगाची ज्या बागा फुटलेल्या आहे अशा प्लॉटवर करपा रोगाचा प्रादुर्भाव, जीवाणू करपा तसे बुरशीजन्य करप्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. याच्यामध्ये जीवाणूजन्य जो करपा आहे याच्या नियंत्रणासाठी आपण कॉपर त्याच्यामध्ये कोसाईड असेल किंवा ब्लॅटेक्स असेल त्याच्याबरोबर जीवाणूनाशक जे असेल स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट किंवा व्हॅलिडामायसिनचा वापर आपण हा करू शकतो. याचबरोबर आपण जो बुरशीजन्य करपा आहे याच्यासाठी 22 किंवा कॉन्टॉप जे भुरीसाठी आपण वापरणार आहे त्याने बुरशीजन्य करप्याचे नियंत्रण हे आपलं होणार आहे. कॉपर युक्त बुरशीनाशकाचा वापर केल्यानंतर आपल्याला डावणीसाठी वेगळी बुरशीनाशकाची फवारणी करण्याची गरज नाहीये. सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की सबकेन करताना आणि विरळणी करताना जर पाऊस आला तर अशा वेळेस तिथं ज्या जखमा होतात अशा जखमांच्या ठिकाणी पाऊस असल्यानंतर इन्फेक्शन होऊन असे डोळे मर होण्याचं प्रमाण हे वाढतं आणि ऑक्टोबर छाटणीनंतर असे डोळे फुटलेले आपल्याला लक्षात आहे असं वाटतं की आपले असे डोळे मर झालेले आणि ते फुटत नाही. तर असे डोळे फुटू नये म्हणून त्यांना बगल काढताना एक विशेष काळजी घेते ज्या डोळ्यांना जखम होणार नाही किंवा सरांनी सांगितल्याप्रमाणे साधारण एक 2-3 पानाची आल्यानंतर लगेच हातात जर बगल यायला लागले अशाच वेळेस जर काढली तर मोठी जखम तिथं होत नाही आणि असे डोळे खराब होण्याचं प्रमाण हे कमी राहतं. अशा ठिकाणी आपल्याला त्या बगल्या काढल्यानंतर लगेच बुरशीनाशकाची कॉपरयुक्त बुरशीनाशकाची फवारणी किंवा कुमानेल सारख्या स्पर्शजन्य M45 असेल मॅन्कोजेब चांगल्या दराची व्यवस्थित जर फवारणी आपण घेतली तर आपल्याला तिथं पण डोळे मरवण्याची समस्या ही येणार नाही. सबकेन झाल्यानंतर अवेळी जर पाऊस आला तर आपल्याला ढगाळ वातावरण राहिलं तर फुटी ह्या जास्त जोम घेतात आणि अशा वेळेस मग आपल्याला सूर्यप्रकाश कमी असल्यावर काही संजीवकांचा वापर हा गर्भधारणेसाठी करणं गरजेचं आहे. एप्रिल छाटण्याचे जर आपण 3 मुख्य जर टप्पे जर बघितले सुरुवातीला एक पाडव्यापासून साधारण आपण असं म्हणू की 1 ते 5 एप्रिलचा पहिला टप्पा जी आपण आरली किंवा वेळेवर खरड छाटणी म्हणू. एक 15 ते 25 एप्रिल जी मधली छाटणी खरड छाटणी आणि एक 25 एप्रिल नंतरची जी उशिरा खरड छाटणी जे होते ज्याला सूर्यप्रकाश कमी मिळतो आणि त्याचे पानं टिकवण्याचं आव्हान हे आपल्या पुढं असतं जास्त असतं. साधारण 1 ते 5 एप्रिलच्या खरड छाटणीला तुम्ही कुठल्याही प्रकारचं संजीवक वापरलं नाही तरी तुमची गर्भधारणा ही निश्चित होणार आहे. 15 ते 25 एप्रिलच्या इथं एखादा तुम्हाला युरॅसिल 6BAचं किंवा काही जे आता मार्केटमध्ये गर्भधारणेसाठी औषधं उपलब्ध आहे
प्रेगाफास्ट असेल किंवा गार्बाकेन किंवा जे तुमचे बुरशीनाशक आहे ज्याच्यामध्ये संजीवकांचा जे गर्भधारणेसाठी आवश्यक असलेले सायटोकायनिन्स, ग्रोथ इनिव्हिटर्स आणि काही जे न्यूट्रिशन असेल त्याची उपलब्धता त्याच्यामध्ये असे आहे. अशा गोष्टींचा आपल्याला सपोर्ट हा घ्यावा लागू शकतो. जे उशिराची जी छाटणी आहे 25 एप्रिलच्या पुढे अशा ठिकाणी निश्चितच सूर्यप्रकाश कमी असतो, गर्भधारणेसाठी वेळ कमी असतो, पानं टिकवण्याचं आव्हान असतं. मग अशा ठिकाणी आपण संजीवकांचा वापर हा निश्चित 2 ते 3 स्प्रे आपण 6B सायटोकायनिन असेल किंवा युरेसिल असेल किंवा जे वाढरोधक संजीवक आहे पुढे ढगाळ वातावरण असतं यांचा निश्चित आपण वापर केला पाहिजे. बोर्डोच्या बाबतीत बरेच गैरसमज मागच्या काही 4-5 वर्षांमध्ये पसरलेले. मात्र ज्या वेळेस म्हणजे ज्या भागामध्ये खरंच पाऊस पडतो, ज्या भागामध्ये ऑक्टोबर छाटणीनंतर पाऊस पडत नाही अशा ठिकाणी काय हरकत नाही, पण ज्या भागामध्ये खरंच पाऊस साधारण संततधार पाऊस असते अशा ठिकाणी मात्र बोर्डो हे द्राक्ष बागांसाठी तिथं पानं टिकण्यासाठी वरदान आहे. त्याचा निश्चित वापर 3 ते 4 बोर्डोचा वापर हा केला म्हणजे केलाच गेला पाहिजे. त्याचा कुठल्याही प्रकारे बोर्डोचा थर साचून जे आपण म्हणतो की फोटोसिंथेसिसवर त्याचा परिणाम होत असतो, हा जो आपला समज आहे. तर त्याचा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की बोर्डोचं काम करण्याची पद्धतीच अशी आहे की ज्या वेळेस तुम्ही बोर्डोचा जो थर पानावर पडलेला आहे तिथं पाऊस पडल्यानंतर तो बोर्डोचा थर त्या पाण्यामध्ये विरघळत असतो आणि त्याचं तिथं असलेल्या बुरशीचा तो नाश करत असतो. हा, तर हे झालं पीक संरक्षण आणि संजीवकांच्या वापराच्या बाबतीत. अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या बाबतीत सुनील सर पुढील मार्गदर्शन करतील. एक मिनिट. बागायतदार बंधूंनो, श्रीकांत सरांनी आपल्याला डोळेमर ही जी काही द्राक्षामधील विकृती याबद्दल खूप चांगली माहिती दिली. कारण याविषयी बऱ्याचशा बागायतदारांना याची समज नाही. डोळेमर कशाने होते, तर सपकेन करताना जो काही अवेळी पाऊस होतो तर या ठिकाणी पण बुरशीनाशकाचं नियोजन करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस कुठंतरी वरच्या लेवलला आपल्याला सांगितलं जातं की खर्च कमी केला पाहिजे, खर्चात बचत केली पाहिजे, परंतु द्राक्ष बागेमध्ये काम करत असताना जो काही गरजेचा खर्च आहे हा जर आपण कुठंतरी खर्च कमी करण्याच्या नादात जर टाळला तर तिथं नुकसानच होणार आहे, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. यानुसार आपण रोग नियंत्रण याकडे लक्ष दिलं पाहिजे. यानंतर खरड छाटणी दरम्यान अन्नद्रव्य व्यवस्थापन हा महत्वाचा मुद्दा आहे, मी तो थोडक्यात कव्हर करतो. यामध्ये सरांनी आपल्याला जे सांगितलं की शेणखताचा वापर हा होणं गरजेचं आहे. कारण वेलीमध्ये जर आपल्याला स्टोरेज असेल तरच पुढची छाटणी आपल्याला ही सोपी जाणार आहे. आणि खरड छाटणीमध्ये शेणखताचा वापर होताना खर्चाचा विषय येतो. कारण कुठंतरी खर्च कमी करायचा, मग आपण कुठंतरी शेणखतच कमी करून टाकलं आणि या शेणखताच्या कमी वापरामुळं आपलं उत्पन्न कमी झालं आणि उत्पन्नाबरोबर मालाचा दर्जा पण खालावला. तर या ठिकाणी शेणखताचा वापर करणं गरजेचं आहे. आणि नुसतं शेणखत टाकून पण जमणार नाही, ते शेणखताची क्वालिटी पण पाहिजे. शेणखत शक्यतो कुजलेलं असावं, परंतु आपल्याकडं आजही ती प्रॅक्टिस होताना दिसत नाही. साधं जे मुंबईचं आपण जे शेणखत म्हणतो ते टाकतो, परंतु हे शेणखत टाकताना बरेचसे लोक त्यावर माती टाकत नाही. कारण शेणखतावर जर मातीचा थर दिला तरच त्याच्यामध्ये सफेद मुळ्यांची संख्या वाढणार आहे, हे आपण बऱ्याचशा ठिकाणी बघतो. तेव्हा ज्या ज्या ठिकाणी शेणखताचा वापर बागायतदार करणार आहे तर त्या ठिकाणी जेवढं आपण शेणखत टाकण्याला महत्व देतो तेवढंच महत्व त्यावरती मातीचा थर देण्यासाठी जर दिलं तर त्याचा खऱ्या अर्थाने फायदा होईल, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. यानंतर खरड छाटणीमध्ये जे काही NPK नियोजन आहे, म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश, ज्याला आपण प्रायमरी न्यूट्रिएंट म्हणतो, तर याचं नियोजन होणं गरजेचं आहे. यामध्ये नत्राविषयी जर बोलायचं झालं तर बऱ्याचशा बागानदारांमध्ये नत्र देण्याविषयी भीती आहे का नत्र दिल्यानंतर कुठंतरी गर्भधारण्याला अडचण येईल, पेऱ्यातलं अंतर वाढेल. परंतु तसं मुळीच नाही. जर तुम्ही नत्राची प्लॉटला गरज असताना म्हणजे फुटीचा जोम कमी असताना जर नत्र दिलं नाही तर त्या ठिकाणी त्या प्लॉटमध्ये स्टोरेज होणार नाही आणि इतर किती न्यूट्रिएंट जर तुम्ही दिले तर त्याचं अपटेक पण त्या ठिकाणी होणार नाही, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्या प्लॉटला फुटी आल्यानंतर जर फुटीचा जोम जर कमी असेल तर त्या ठिकाणी नत्रयुक्त ग्रेड देणं गरजेचं आहे. त्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट असेल, 1261 असेल किंवा तुम्ही
0-60-20 मध्ये युरिया जरी ऍड करून दिला तरी अडचण नाही. नत्र देताना तुम्ही किती देताय यापेक्षा त्याच्यानंतर शेंड्याचा जोम किती आहे हा विचार करून जरी आपण नत्र दिलं तरी त्या ठिकाणी अडचण नाही. याच्यानंतर जे काही फॉस्फरस हे जे अन्नद्रव्य खरड छाटणीमध्ये महत्वाचं मानलं जातं, तर फॉस्फरसचं नियोजन करत असताना मागच्या 4-5 वर्षामध्ये ज्या काही मार्केटमध्ये ऍसिड ग्रेड आलेले आहे ज्याचा पीएच हा 5 पेक्षा पण कमी आहे, तर अशा ज्या काही ग्रेड आहे त्याचा वापर जर केला तर हा निश्चित फायदेशीर राहील. कारण आपल्याकडं जमिनीची जी काही प्रत आहे ती बऱ्यापैकी खालवलेली आहे आणि पाण्याची क्वालिटी पण खराब आहे. याच्यामुळं जमिनी क्षारपट झालेला आहे आणि अशा ठिकाणी जर ऍसिड युक्त ज्या काही ग्रेड आपण जर एनपीके दिल्या म्हणजे फॉस्फरस जर ग्रेड दिल्या तर त्याचं अपटेक चांगलं होणार आहे. आता मार्केटमध्ये या खतांचे रेट तुलनेत जास्त आहे, परंतु याची जी मात्रा आहे ती तुलनेत आपल्याला ज्या काही इतर जेनरिक ग्रेड आहे त्याच्यापेक्षा कमी लागणार आहे आणि तुमचा जो काही होणारा खर्च आहे तो तुलनेत थोडा कमी होऊ शकतो, हे पण आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. याच्यानंतर जे काही पोटॅशयुक्त जे खत आहे म्हणजे ज्याला आपण एसओपी म्हणतो, तर एसओपीचा वापर साधारण 50 किलो या छाटणीला होणं गरजेचं आहे. या ठिकाणी ते तुम्ही नंतर किंवा बगल फूट काढायच्या स्टेजमध्ये जर त्या ठिकाणी प्लॉटला दिलं तर ते पोटॅशची लेवल वाढून मॅच्युरिटीसाठी त्याचा फायदा होणार आहे. यानंतर ज्या काही सेकंडरी ग्रेड आहे ज्याच्यामध्ये आपण कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर म्हणतो, याचा पण वापर खरड छाटणीला होणं गरजेचं आहे. कारण हे दुय्यम अन्नद्रव्य जे आहे ते पण वेलीला जर आपण वेळेत जर दिलं तर यानंतर आपल्याला ज्या काही छाटणीनंतर अडचणी येतात त्याच्यामध्ये जे काही काळे देठ पडणं ज्याला आपण निक्रोसिस म्हणतो, तर त्या अडचणी पण आपल्याला कमी होताना दिसतील. श्रीकांत सरांनी आपल्याला अगोदरच सांगितलं का ज्या काही चुनखड जमिनी असेल तिथं सल्फरचा पण वापर मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे. कारण अशा ठिकाणी जे काही प्लॉट पिवळं वगैरे पडणं ह्या ज्या समस्या आहे याचा जर वापर आपण या छाटणीला केला तर त्या अडचणी आपल्याला कमी होताना दिसतील. यानंतर जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण म्हणतो, तर याचा वापर पण खरड छाटणीमध्ये होणं गरजेचं आहे. तर यामध्ये जे काही महाराष्ट्र शासनाची ग्रेड 2 म्हणजे सल्फेट फॉर्म मध्ये जे काही पार्शियल चिलेट जे मार्केटमध्ये आता सध्या ऑर्चिड केमिओ क्रॉपफर्ट नावाने उपलब्ध आहे, तर साधारण त्याचा 2 किलो एकरी याप्रमाणे जर साधारण आपल्या वेलीचं म्हणजे तिथं पीटीओलचे रिपोर्ट बघून 2 ते 3 वेळेस ऍप्लिकेशन होणं गरजेचं आहे. मागच्या 2-3 वर्षामध्ये ज्या काही ट्रायल झाल्या याच्यामध्ये सल्फेटयुक्त सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये केमिओ क्रॉपफर्टचे रिझल्ट खूपच चांगल्या पद्धतीचे आपण दिसतोय. ते विरघळण्यासाठी पण चांगला आहे आणि त्याचा दिल्यानंतर वेलीवर कुठंतरी जी काही कमतरता आहे ती दूर झाल्याचं पण आपण बघतोय. तर या ठिकाणी मायक्रोन्यूट्रन्सचा वापर पण चांगल्या पद्धतीने जर आपण पीटीओल नुसार जर आपण केला तर ते पण एक न्यूट्रिशन मॅनेजमेंट मध्ये चांगला त्याचा रोल राहील. हे पण आपण या ठिकाणी लक्षात घेणं महत्वाचं आहे. आता खर्च एप्रिल छाटणीला बरेचसे बागायतदार कुठंतरी खर्च कमी झाला पाहिजे हा जो विचार कायम मनात येतो, परंतु एक लक्षात घ्या का खरड छाटणी ही पायाभरणी आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन त्याच्यामध्ये एनपीके सेकंडरी आणि जे काही मायक्रोन्यूट्रन्स आहे तर त्याचा वापर चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. हे जर आपण चांगल्या पद्धतीने केलं तर पुढचा सीझन आपल्याला निश्चितच सोपा जाईल असं म्हणायला अडचण नाही. आता यानंतर श्रीकांत सर बोल. सुनील सरांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाला सुनील सरांनी जे अन्नद्रव्य व्यवस्थापनावर मार्गदर्शन केलं त्याला 1-2 मुद्दे अजून मी जोडतो. या वर्षी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा स्ट्रेस हा आहे. बऱ्याच ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे आणि यावेळेस जर जे टेम्परेचर तुम्ही मागच्या 4-5 दिवसात जर पाहिलं तर हे साधारण 38 ते 40 डिग्रीच्या पुढे. आता वनस्पती शास्त्रानुसार साधारण एक 10 ते 25 डिग्री सेल्सिअसला हा स्टेडी फ्लो अन्नद्रव्याचा अपटेक हा चांगला असतो. 25 ते 35 मध्ये मॅक्झिमम अपटेक हा अन्नद्रव्याचा होत असतो आणि 35 डिग्रीच्या पुढे तो मंदावतो आणि साधारण एक 38 ते 40 डिग्रीच्या पुढे अन्नद्रव्यांचा अपटेक हा बंद असतो. तर आता सध्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या फुटलेल्या बागा किंवा फुटता या स्ट्रेसमध्ये, मग अशा वेळेस तुम्ही दिलेल्या अन्नद्रव्यांचा जर अपटेक होत नसेल तर फवारणीद्वारे सुद्धा तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा 19-19 असेल किंवा ज्या स्प्रेच्या तुमच्या ग्रेड असतील याच्यातून आयती अन्नद्रव्य हे उपलब्ध करून देणं, स्प्रे वेळोवेळी स्प्रे करून देणं, म्हणजे ज्याच्याकडून त्याच्या चयापचय क्रियेमध्ये त्या अन्नद्रव्यांच्या आयत्या अन्नद्रव्यांची पानाद्वारे त्याला जो मिळेल सपोर्ट त्याच्यामधून
ज्या सध्याच्या असलेल्या टेम्परेचरमध्ये जो स्ट्रेस आहे याच्यामध्ये फक्त फवारताना एक सकाळच्या टप्प्यामध्ये लवकर फवारणी एक 8-9 वाजताच आपल्याकडे 8:30 नंतर ऊन तापायला सुरुवात होती. त्याच्या आधीच न्यूट्रिशनचा स्प्रे घेऊन आपण ती पुरवठा आपण हा केला पाहिजे. आता यावेळेस सगळ्यात महत्त्वाची जी अडचण आहे ती पाण्याची अडचण आहे आपल्याकडे. आणि मग याच्यामधून निश्चितच प्रश्न येणार आहे सपकेन करावी की नाही. बरोबर. याच्यामध्ये हा मुद्दा खूप वादाचा ठरेल. पण सपकेन केलेल्या सर्व द्राक्ष बागांना चांगला माल निघतो का? हम्म. सपकेन करणं हा व्यवस्थापनाचा चांगल्या व्यवस्थापनाचा एक चांगला भाग आहे. परंतु सपकेन आणि मेनकेन याच्यामध्ये काही व्हरायट्या सोडल्या तर खूप मोठा फरक हा पडत नाही. मात्र छाटणी कोणत्या ठिकाणी आपण करतो याने खूप मोठा फरक हा पडत असतो. ज्यांना पाणी असेल त्यांनी निश्चित सपकेन ही करावी, कारण त्या पद्धतीचं छाटणी करणारं लेबर स्किलफुल लेबर आता आपल्याकडे उपलब्ध नाहीये. बरोबर. आणि सपकेन केल्यानंतर आपण सांगू शकतो की सपकेन नंतर 2 डोळे किंवा 3 डोळे ठेवून कुठे छाटणी करायची हे लेबरला सुचवलं तर त्या पद्धतीने लेबर हे छाटणी करत असतं. मेनकेन ठेवल्यानंतर साधारण एक 8-9 डोळ्यावर जिथं कांडा आखूड पडतं तिथं छाटणी करावी लागते. आणि लेबरला सपकेनची सवय असल्यामुळे ते साधारण 4-5 डोळ्यांवर छाटणी करून टाकतात आणि मग मालाचे डोळे हे मेनकेनचे निघून जात असतात. यावर्षी जिथं पाण्याचं शॉर्टेज आहे आणि 9 पानांवर 10 पानांवर शेंडा बारीक पडतोय आणि जर मेनकेनचाच शेंडा चालत नसेल तर अशा ठिकाणी मात्र सपकेनला थांबून घेतलं तरी चालेल. अशा ठिकाणी जेवढा माल सपकेनला निघणार आहे तेवढाच माल हा मेनकेनला पण निघेल. तर सर्व गोष्टी गर्भ सुप्तगड निर्मितीसाठी आणि वजन मिळण्यासाठी सर्व गोष्टींची आवश्यकता असते. पीक संरक्षण असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, उशिरा छाटणी असेल, अवेळी पाऊस असेल तर संजीवकांचा सपोर्ट पण आपल्याला घ्यावा लागतो. त्याप्रमाणे पाणी व्यवस्थापनाचा हा रोल आहेच. शेवटपर्यंत पानं टिकवणे हा पण महत्त्वाचा भाग आहे. तर या सर्व गोष्टींचा मला वाटतं बऱ्यापैकी चर्चा झालेली आहे. पुढील जे प्रश्न असतील ते मनोज दादा विचारतील. गवळी सर आणि एक मिनिट. बागायतदार बंधूंनो, श्रीकांत सर आणि मी जे खरड छाटणीमधील महत्वाचे मुद्दे कव्हर करण्याचा इथं या ठिकाणी प्रयत्न केलाय. आपल्या मनामध्ये खरड छाटणी संदर्भात जर काही शंका असतील तर त्यात तुम्ही जसं मनोज सरांनी अगोदरच सांगितलं तर ते विचारण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. गवळी सर काही प्रश्न आलेले आहेत. तर, त्याच्यामध्ये दिविदासजी ढिकले विचारतायत की हायड्रोजन सायनामाइड फवारणी गरजेचे आहेत का एकसारखा फुटवा होण्यासाठी, स्प्राउटिंग चांगली होण्यासाठी? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर आपण वेबिनारमध्ये दिलेलं आहे. परत त्याचा पुनरुच्चार मी करतो. साधारण पहिल्या 3 वर्षाचा जर प्लॉट असेल रूस्टॉकमध्ये तर सुप्त अवस्था ही जास्त असते. अशा ठिकाणी त्याचे वापर करणं गरजेचं आहे. शक्यतो डॉबिंग ही पद्धत सगळ्यात बेस्ट आहे. नाही लेबर मिळालं तरच फवारणी करणं गरजेचं आहे. 3 वर्षानंतरचे जर प्लॉट असतील तर खूप मोठा बदल आर्द्रतेवर फुटणं अवलंबून आहे. आणि द्राक्षावर लोड किती दिवस राहिला आणि लोड नंतर किती दिवसाची विश्रांती राहिली या दोन्ही गोष्टींच्या याच्यावर फुटण्याच्या गोष्टी अवलंबून असते. फक्त हायड्रोजन सायनामाइडवर ते अवलंबून नाही. हायड्रोजन सायनामाइड हा व्यवस्थापनाचा भाग आहे. तर पहिल्या 3 वर्षाच्या प्लॉटला आम्ही सजेशन करू की तिथं तुम्ही फवारणी करणं गरजेचं आहे. त्याच्या पुढच्या प्लॉटला तसं गरजेचं नाही. बापू कुडकर विचारतायत मिलीबग नियंत्रण कसे करावे? मिलीबग नियंत्रणाचं जसं आपण मगाशी वेबिनारमध्ये सांगितलं की खोड ओलांडे हे व्यवस्थित धुतल्या गेले पाहिजे एप्रिलला. त्याच्यामध्ये पूर्ण पॅकेज आहे एप्रिल आणि ऑक्टोबर छाटणीचं. एप्रिल छाटणीनंतर आणि ऑक्टोबर छाटणीनंतर झाडावर एकही पान नसताना खोड ओलांडे हे व्यवस्थित धुतले पाहिजे. आत्ता तुर्तास या स्थितीला खरड छाटणी केल्यानंतर खोड ओलांडे हे हमला म्हणजे ज्याच्यामध्ये सायपर प्लस क्लोरोपायरिफॉस 50% त्याचं 1.5 मिलीनी प्रमाण घेऊन व्यवस्थित त्याच्यामध्ये 3 ग्रॅम युरिया पण तुम्ही घेऊ शकता आणि स्टिकर घेऊन व्यवस्थित 1 ते 1.5 लिटर पाणी साधारण 3 वर्षात ज्याला साल असेल सालीच्या आतमध्ये पाणी जाईल असं शिकारा आपला जो गण असेल त्याचं प्रेशर एक शिकाराच्या गणासारखं करून प्रति वेल 1 ते 1.5 लिटर पाणी जाईल. या पद्धतीने व्यवस्थित जिथं मिलीबग आहे तिथपर्यंत जर ते पाणी पोहोचवण्यास तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला वर्षभर मिलीबग हा त्रास देणार नाही. त्याच्यानंतर
साधारण पहिला पाऊस पडून गेल्यानंतर कीटकनाशकाची एक ड्रेंचिंग आता सध्या लोक सजेस्ट करताय, ती आपण करू शकतो. आणि साधारण आपले बोर्डचे स्प्रे झाल्यानंतर मध्ये मध्ये गॅप असतो, बऱ्यापैकी बोर्डचे 2 स्प्रे झाल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या बुरशीनाशकांची आपली फवारणी होत नाही. साधारण एक 26 जूनच्या पुढे आपले काम आटपल्यानंतर सेलियम बिवेरिया मेटारायझमचे जे कॉम्बिनेशन असतील त्याचं सॉइलचं ऍप्लिकेशन तसेच वर स्प्रे करून मध्ये व्यवस्थित जर कव्हरेज केलं तर बऱ्यापैकी मिलीबग, उडद्या आणि बाकीचे जे किडे असतील या सर्वांचं नियंत्रण तुम्हाला मिळून जाईल. सरांनी मिलीबग नियंत्रणासंदर्भात चांगली माहिती दिली. याच्यात फक्त एक मुद्दा ऍड करतो. जी काही आपली सुटलेली साल जर असेल, म्हणजे द्राक्ष बागेच्या खोडाची साल काढणं तसं घातक आहे. आपल्याला साल पूर्ण नाही काढायची, पण जी सुटलेली साल असेल, जी एकदम हलक्या हाताने निघून जाईल, तर अशी जर साल आपण जर खोडं धुण्याच्या अगोदर जर काढून घेतली, मग ते खोडं वलांडे धुणे आता असेल किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला जर असेल, तर याने कव्हरेज निश्चित वाढणार आहे. तर तेव्हा जी हलक्या हाताने जी साल निघाल, म्हणजे एकदम वरती आलेली तीच साल जर आपण त्या ठिकाणी काढून घेतली तर निश्चित फायदेशीर राहील. आणि सरांनी जो बुरशीचा वापर सांगितला, याच्यामध्ये व्हर्टिसिलियम बिवेरिया मेटारायझम, तर याचा वापर सुद्धा या ठिकाणी जर पावसाळ्यात केला तर त्याचे खूप चांगले रिझल्ट आपल्याला आलेले आहे. याच्यामध्ये तुम्ही जे काही 5G व्हीबीएम मार्केटमध्ये उपलब्ध आहे, याचा वापर खरोखर केला पाहिजे. याचे खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला दिसत आहे. पावसाळ्यात याचा वापर चांगला व्यवस्थित जर केला तर पुढे नियोजन करण्यासाठी निश्चित याचा फार चांगला फायदा होईल. रोहित सर, अजून एक प्रश्न आहे. सत्तेनंतर टायगर बर्ड फुटतो, बरं. त्यासाठी काही उपाययोजना करायची का? खूप चांगला बाळासाहेब शिंदे. खूप चांगला शिंदे साहेबांनी प्रश्न विचारला आहे. आणि ही विकृती आपण जनरली माझ्या माहितीनुसार मागच्या 2-3 वर्षामध्ये सुधाकर सीडलेसमध्ये ही विकृती जास्त बघतोय. त्याच्यानंतर ज्या काही लांब व्हरायटी आहे याच्यामध्ये पण ती अडचण दिसते. आणि थोड्याफार प्रमाणात थॉम्सन व्हरायटीमध्ये पण ही विकृती आपल्याला दिसते. आता एक लक्षात घ्या, हा काही रोग नाही, ही एक द्राक्षामधील विकृती आहे. तर जी काही मेंढोळे फुटायची जी समस्या आहे, तर याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, जिथं फुटी एकसारख्या नाहीये, म्हणजे ज्याला इवन स्प्राउटिंग आपण म्हणतो, तर या ठिकाणी ज्या सुरुवातीला आलेल्या ज्या काही फुटी आहे आणि मागं पडलेल्या फुटी आहे, याच्यामध्ये स्पर्धा तयार होऊन जी फूट पुढे आहे तीच तिची जाडी वाढल्या जाती. आणि जेव्हा आपण तिला सपकेन घेतो तेव्हा झाडातील जो अन्नद्रव्याचा सप्लाय त्या काडीच्या दिशेने गेल्यामुळं त्या ठिकाणी मेंढोळ्याची फुटण्याची समस्या ही आपल्याला दिसते. आता याला याला पर्याय म्हणून या ठिकाणी ज्या ठिकाणी मेंढोळा फुटण्याची जी विकृती आहे अशा ठिकाणी वेलीवर सुरुवातीला ज्या आपण काही काड्या ठेवणार आहे याच्यापेक्षा थोड्या फुटी जास्त ठेवणं, सपकेन थोडी 3 ते 4 दिवस उशिरा करणं, आणि बगल फूट जर अशी समस्या असेल तर 3 ते 4 दिवस उशिरा करणं, या प्रॅक्टिसने आपण ही विकृती दूर करू शकतो. अशा ठिकाणी पाणी नियोजन करणं पण तितकंच गरजेचं आहे. आपलं जर पाणी नियोजन जर नसेल, पेऱ्यातलं अंतर हे प्रमाणापेक्षा जास्त वाढत असेल, तर अशा ठिकाणी सुद्धा ही डोळे फुटण्याची समस्या आपल्याला त्या ठिकाणी जास्त प्रमाणात दिसणार आहे. याच्यानंतर NPKचं नियोजन सुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. डोळे फुटण्याची समस्या ही तुमच्या झाडावर टोटल फुटींची संख्या किती आहे आणि त्या वेलीला जोम किती आहे, पूर्ण याच्यावरती म्हणजे डिपेंड आहे. तर फुटी थोड्या सुरुवातीला जास्त ठेवणं गरजेचं आहे. आणि बगल फूट जर प्रॉब्लेम असेल तर थोडा उशिरा काढा, तर त्या ठिकाणी ही समस्या चांगल्या पद्धतीने आपल्याला दूर करता येईल. याच्यामध्ये टायगर बर्ड फुटण्यामध्ये एक गोष्ट आहे, लोड जास्त काढला किंवा जास्त दिवस लोड राहिल्यानंतर आपण सुरुवातीला ज्या फुटी पिंगट किंवा कमकुवत निघतात अशा वेळेस आपण एक कुठंतरी नायट्रोजनचा पुरवठा आपण त्यावेळेस करत असतो. बरोबर. आणि नंतर अचानक वातावरण खराब होऊन एक कुठंतरी पावसामधून नायट्रोजनचा एक एक्स्ट्रा डोस द्राक्ष बागेला मिळाला, तर अशा वेळेस द्राक्ष बागेची विगर वाढून त्याच वेळेस जर सपकेन झाली तर तिथं नायट्रोजन जो झाडामध्ये एक्सेस आहे, याच्यामुळे कुठेतरी टायगर बर्ड तिथं फुटत असतात. सपकेन करताना सुद्धा कांड्यावर मोडलं आणि तिथली जी साल आहे मेंढोळ्याची बरोबर. त्याला जखम झाली तरी टायगर बर्ड हे फुटून निघत असतात. या 2-3 गोष्टी लक्षात घेता सर म्हटले तसे फुटींची संख्या वाढवा ठेवली पाहिजे, थोडीशी सपकेन हे उशिरा केली पाहिजे. आणि एक पोटॅशियम मॉलिब्डेट किंवा मी सजेस्ट करतो रानडीचं मिकमॉलजी जे 200-250 ग्रॅम घेऊन त्याचा जर फवारणी केली तर तिथला नायट्रोजन रिडक्शन होऊन तुमचं जे डोळे फुटण्याचं प्रमाण आहे हे कमी होईल.
साधारण 40% पर्यंत डोळे फुटलेले माझ्या लक्षात आलेलं आहे. पण तिथं गर्भधारणेसाठी किंवा घड निघण्याचं कुठल्याही प्रकारची समस्या आलेली नाही. त्याच्यामुळे जास्त विचार त्याची करण्याची गरज नाही. सर आपल्याकडे प्रामुख्याने मामा जम्बो किंवा नाना पर्पल यासारख्या व्हरायटी कलर व्हरायटीमध्ये आहेत आणि तिथे खूप फुलनेसला बऱ्यापैकी अडचणी येतात. तर तिथे द्राक्ष उत्पादकांच्या हो. प्रॅक्टिसेस हो. सुपर सपकेन असेल किंवा 2 बगल फुटी ठेवणे, हो. तर काय सजेस्ट कराल? यावर्षीच जर परिस्थिती बघितली तर पाणी कमी हम्म. आणि नंतर पाऊस पण लवकर दिसतोय, तर या केसमध्ये हे करावं. मनोज सर, हा पण चांगला प्रश्न म्हणता येईल, कारण ज्या काही कमी माल निघणाऱ्या व्हरायट्या आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये जम्बो असेल किंवा नानासाहेब पर्पल असेल किंवा अजून काही लोकांच्या दृष्टीने सुधाकर पण असेल, तर याच्यात जर आपण सुरुवातीपासून जर विचार जर केला तर मुळ्यांची संख्या जर चांगली असेल, म्हणजे जर तुम्ही सुरुवातीला जर बेडची जर जशी श्रीकांत सरांनी सांगितलं, जर तुम्ही चांगला बेड तयार करून जर घेतला आणि तिथं जर मुळ्यांची संख्या वाढवली, आपण खरड छाटणीमध्ये सायटोकायनिन वेलीला देतो, म्हणजे ती 6 बी असेल किंवा इतर न्यूट्रिएंट मधून जे असेल, तर हे सायटोकायनिन तुम्हाला त्या मुळाकडूनच वेलीला उपलब्ध होणार आहे. जर आणि ही जर मुळांची संख्या जर असेल आणि बाकीचं जे अगोदर आम्ही सांगितल्याप्रमाणे जर नियोजन जर असेल, मग त्याच्यामध्ये कॅनोपी मॅनेजमेंट असेल, सबकेनची योग्य योग्य स्टेज असेल, शेंडा टॉपिंग असेल, रोग नियंत्रण असेल आणि जसं सरांनी सांगितलं जे काही संजीवक असतील, याचा जर वापर जर त्या ठिकाणी केला तर माल निघण्यासाठी कुठेही अडचण येत नाही. परंतु बागायतदारांकडून कुठंतरी बोधाची काळजी न घेतल्यामुळं आणि पाण्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने न केल्यामुळेच अडचण दिसते. आजही पण बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये जम्बो व्हरायटीमध्ये किंवा पर्पल व्हरायटीमध्ये आपण सिलेक्शन करताना बघतोय 4-4, 5-5 वेळेस ते लोक माल कमी करताय आणि अशाच वेळेस काही शेतकऱ्यांकडे माल निघत नाही. आणि ह्या दोन्हीतला फरक जर बघितला तर बोधाची काळजी घेणं म्हणजे सफेद मुळ्यांची संख्या वाढवणं आणि इथून पुढचे जे काही प्रॅक्टिस आहे त्या जर चांगल्या पद्धतीने केला तर कुठेही अडचण नाही. आता याच्यामध्ये जी सुपर सबकेनची जी काही प्रॅक्टिस आहे जम्बो आणि जम्बो व्हरायटीमध्ये, तर सुपर सबकेन करताना त्या ठिकाणी जर त्या शेतकऱ्याचं बागायतदाराचं चांगलं नियोजन असेल तरच ती चांगल्या पद्धतीने होणार आहे. कारण यावर्षी आता पाऊस लवकर दिलेला आहे आणि तुमची पहिली सबकेन करून ती फुटण्यासाठी वेळ जाणार आहे आणि त्याच्यात दुसरीसाठी पण बराचसा अवधी जाणार आहे. आणि अशात जर तुमच्या प्लॉटमध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट चांगलं नसेल, बोधाची काळजी नसेल, तर त्या ठिकाणी सुपर सबकेनचा उलट त्या ठिकाणी त्या बागायतदाराला तोटा होऊ शकतो. तर अशा ठिकाणी जर फुटीचा जोम नसेल आणि छाटणी उशिरा असेल तर सुपर सबकेन न करताना तिथं बेळा सबकेन जर केली तर ती फायदेशीर राहील. बेळा सबकेन याचा अर्थ असा की एका काडीला 2 फुटी ठेवून घेणं. ही प्रॅक्टिस फक्त ज्या ठिकाणी सुपर सबकेन आपल्याला वाटतंय की वेळा होणार नाही, तर त्या ठिकाणी बेळा सबकेन जर करून घेतली तर ती निश्चित फायदेशीर राहील. तर याचा या ठिकाणी वापर होणं त्या ठिकाणी या प्रॅक्टिसचा त्या ठिकाणी वापर करा. याच्यामध्ये सुनील सरांच्या मुद्द्यामध्ये एक मुद्दा अजून ऍड करतो. पर्पल असेल, ही पर्पल एक्सपोर्टला आता सहसा कोणी भरत नाही आणि मामा जम्बोच्या सॅम्पल आणि बिगर सॅम्पलच्या रेटमध्ये एक 10 रुपये 5 ते 10 रुपयापेक्षा मोठा फरक नाहीये. त्याच्यामुळे अशा वेळेस आपण अशा ठिकाणी सरळ लिओसिनचा जर वापर केला तर खूप चांगला फ्रुटफुलनेस या दोन्ही व्हरायट्यांमध्ये आढळून आलेला आहे. 3-3, 4-4 वेळेस माल सुनील सरांनी सांगितल्याप्रमाणे कमी केलेला आहे. आणि जो एक पाणी व्यवस्थापनाचा त्यांनी मुद्दा समजून सांगितला की या ब्लॅकच्या व्हरायट्या गर्भधारणेच्या कालावधीमध्ये पाण्याचा ताण सहन करत नाही. ज्यांच्या जमिनी हलक्या असतील त्यांनी खूप चांगल्या प्रमाणात काळजी पाणी व्यवस्थापनाची घेणं गरजेचं आहे. एक मुद्दा लक्षात राहिला, म्हणजे जो राहिला तो म्हणजे बऱ्याचशा बागायतदारांकडे जे ड्रिप सिस्टम आहे ते अजूनही चुकीचं आपण बघतोय. कारण ज्या काही हलक्या जमिनी असतील आणि तिथं जर तुमचे 8 लिटरचे जर डिस्चार्ज असणारे ड्रिपर असतील, तर त्या ज्या कमी माल देणाऱ्या व्हरायट्या आहे या व्हरायट्यांना निश्चितच तिथं कमीच माल मिळेल. ह्या उलट हलक्या जमिनी जर असतील आणि तिथं जर तुमचं इनलाईन ड्रिपर असेल ज्याचा डिस्चार्ज हा कमी आहे आणि त्याच्यामुळे पाणी पसरणार आहे, तर अशा ठिकाणी मालाची अडचण येत नाही. त्याच्यामुळं आता खरड छाटणीची आपली तयारी आहे. तर ज्या बागायतदारांचं आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार ड्रिप सिस्टम जर चुकीचा असेल तर त्या ठिकाणी त्यांनी योग्य तज्ञांचा सल्ला घेऊन आपल्या प्लॉटला एक्झॅक्ट कोणतं ड्रिप पाहिजे, इनलाईन पाहिजे का ऑफलाईन पाहिजे आणि त्याचा डिस्चार्ज किती पाहिजे याच्यावर बागायतदार बंधूंना लक्ष द्या. कारण इथं खरी आपली सुरुवात होणार आहे आणि माझ्या 10 वर्षाच्या अनुभवामध्ये ड्रिप सिस्टम जर चांगला असेल तर माल निघण्यामध्ये त्याची खूप चांगली आपल्याला मदत मिळते.
बापू पुरकरांचा अजून एक प्रश्न आहे की रिकट प्लॉटमध्ये बायोजेन वापरावं. बायोजन एक लक्षात घ्या, एक स्टेरॉइड आहे आणि याचा वापर आपण कुठंतरी माल चांगला निघण्यासाठी करतो आणि मॅच्युरिटीसाठी त्याचा आपण वापर करतो. माझा सल्ला हाच राहील का पहिल्या वर्षाच्या प्लॉटमध्ये बायोजनचा वापर आपण करायलाच नाही पाहिजे. कारण ही एक वाढीची अवस्था आहे. कारण खोडाची त्या ठिकाणी साईज आणि पहिल्या वर्षाचा प्लॉट म्हणजे कुठंतरी मुळ्यांची संख्या कमी, स्टोरेज कमी. तर दुसऱ्या वर्षापासूनच्या सगळ्या प्लॉटांना न्यूट्रिशन चांगलं असेल तर बायोजन वापरा. परंतु फर्स्ट इयरचे प्लॉट असेल, मग ती व्हरायटी कुठली असो, तर त्या ठिकाणी बायोजनचा वापर हा 100% आपण टाळला पाहिजे. मग ते कुठलं पण पॅक्लोबुट्रोझाला असेल तरी त्याचा वापर केला नाही पाहिजे. देवीदास डिक्लेनचाच एक प्रश्न आहे, बोट्रोडिप्लोडियावर उपाययोजना सांगा. बॉट्रिडिप्लोडिया आपण जे काडीला रिंग आली जे म्हणतो, तर याच्यामध्ये प्रामुख्याने मुळात मुळात तर 50-60% लोकांना आपल्या प्लॉटमध्ये बॉट्रिडिप्लोडिया आहे की सूर्यप्रकाश चांगला न मिळाल्यामुळे ती काडी मॅच्युरिटी नाही, हाच गैरसमज आहे. बऱ्याचशा ठिकाणी कॅनोपी मॅनेजमेंट चांगलं नसल्यामुळेच ती काडीला मॅच्युरिटी येत नाही आणि ती काळी रिंग आपल्याला दिसते. तर त्या ठिकाणी कॅनोपी मॅनेजमेंटवर जर भर दिला तर त्या ठिकाणी आपल्याला बॉट्रिडिप्लोडिया हा जास्त त्रास देणार नाही. आता मुळामधून आपल्याला जे काही हेक्झाकोनाझॉल आणि कार्बेंडिझमचं जे मार्केटमध्ये काही कॉम्बिनेशन आहे, तर त्याच्यामध्ये जे काही सोफिया जे कॉम्बिनेशन मार्केटमध्ये एससी फॉर्म्युलेशन मध्ये उपलब्ध आहे, त्याचा साधारण 600 ml ते 1 लिटर जर वापर केला तर इथं जे काही मुळांवर ज्या काही बुरशांचा किंवा जो अटॅक होणार आहे तो अटॅक कमी होऊन त्या ठिकाणी आपटेकसाठी निश्चित मदत मिळेल आणि पुढे जाऊन आपल्याला बॉट्रिडिप्लोडियाचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आपल्याला कमी दिसेल. बॉट्रिडिप्लोडियामध्ये पूर्ण न्यूट्रिशन मॅनेजमेंट, कॅनोपी मॅनेजमेंट आणि बोधाची काळजी हा विषय महत्वाचा आहे. इतर सर्व न्यूट्रिशन जर प्रॉपर असतील तर या विकृतीवर आपण निश्चितच चांगल्या पद्धतीने मात करू शकतो. बॉट्रोडिप्लोडिया ही जी बुरशी, ही जी विकृती आपल्याला दिसून येते, याच्यामध्ये झाडाची प्रतिकारशक्ती ही ज्या झाडाची प्रतिकारशक्ती कमी आहे, म्हणजे जिथं सतत ओव्हर टनेज आहे, म्हणजे कायम लोड हा 15 टनाच्या पुढे काढताय, लोड हा जास्त दिवस झाडावर राहतोय आणि जिथं संजीवकांचा वापर जास्त आहे, जिथं म्हणजे न्यूट्रिशन जास्त आपण झाडातून काढून घेतलं आणि त्या प्रमाणात भरपाई ही होत नाहीये, अशा ठिकाणी ही बुरशी त्रास देत असते. सर म्हटले तसे कॅनोपी मॅनेजमेंट जर प्रॉपर नसेल, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त काडी संख्या राहिली, बऱ्याच ठिकाणी काडी संख्या मापत असते पण वलांडा कुठेतरी 1 फूट खाटा असतो आणि एकाच ठिकाणी 5-6 काड्या असतात, आज गर्दी होते. काही ठिकाणी फुटी मागं पुढे निघतात, मग काही फुटी खूप उशिरा निघालेल्या असतात, त्या तुलनेने पहिले वंजून गेलेल्या असतात आणि अशा ठिकाणी मग बोट्रोडिप्लोडियाचं इन्फेक्शन हे आपल्याला प्लॉटमध्ये दिसतं. अशा ठिकाणी एक तर काडीला रिंग पडते, काडी वंजत नाही किंवा त्याला त्या काडीला माल आला तर त्या मालामध्ये पाहिजे तसा साईज होत नाही, साईज झाली तर त्याच्यामध्ये गर भरत नाही, तो माल वॉटर बेरीजचा राहतो. सरांनी सांगितलं तसा सुपियाचा वापर तर आहेच, पण न्यूट्रिशन मॅनेजमेंट एप्रिल छाटणीला बेसल डोस असेल किंवा जसं त्यांनी सांगितलं पोटॅशचा जो वापर आहे हा निश्चित छाटणीनंतर एक 50 ते 60 दिवसामध्ये एक सपक्यानंतर 4-5 पानांवर किंवा टॉपिंग झाल्यानंतर हा निश्चित एसओपीचा जर वापर तुम्ही केला तर तुम्हाला बोट्रोडिप्लोडियाची हा समस्या ही बऱ्यापैकी कमी झालेली दिसेल. प्रवीणजी पवार विचारतायत, दाणेदार खते ड्रिपने देणं योग्य राहील का? खर तर खतांचे जे प्रकार आहे, भर खते, वर खते आणि फाईन ट्युनिंग, म्हणजे भर खतं म्हणजे पेंडीची जी खतं असतील, शेणखत असेल, ही भर खतं. खरं तर आहार देताना न्यूट्रिशन मॅनेजमेंट करताना आपल्याला एक 50 ते 60% खतं हे सेंद्रिय स्वरूपात वापरायला सांगितले, ज्याच्यामध्ये शेणखत येईल, बोन मील येईल, पेंडीची खतं येतील. त्याच्यामधून जे न्यूट्रिशन तुमचं सुटेल की जेव्हा ज्याची गरज आहे फास्ट उपलब्धतेसाठी, त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला ड्रिप सिस्टीम मधून खतं नव्हते, मग आपल्याला दाणेदार खतं होते आणि हे बेसल डोस सगळं दिल्यानंतर ज्या ठिकाणी क्रुशियल स्टेज आहे, म्हणजे आता जशी परिस्थिती निर्माण झाली की अचानक खूप टेम्परेचर आहे, मग आपल्या खालच्या खतांचं होऊ शकत नाही किंवा पाण्याचा स्ट्रेस आहे, तुमचे दाणेदार खतं विरघळणार नाही, मग आपण अशा वेळेस लिक्विडचा वापर हा आपण करत असतो. लिक्विडचा सुद्धा त्यांचा जो प्रश्न आहे, दाणेदार खतं हे ड्रिपने देणं योग्य राहील का, तर ही गोष्ट तशी चुकीची आहे.
कारण त्याच्यामध्ये असणारं सोडियमचं पर्सेंटेज तुम्ही बॅगवर लिहिलेलं असतं. सोडियम आणि हेवी मेटलचं पर्सेंटेज हे जास्त असतं. तुम्ही जे लिक्विड आहे सरांनी सांगितलं तसं ॲसिडिक ज्या ग्रेड आहे त्यांची उपलब्धता पण ही चांगली असते. आणि त्याच्यामध्ये आता जे खत आले त्याच्यामध्ये लीड, कॅडमियम, आर्सेनिक जे हेवी मेटल्स आहे याचा झाडाला त्रास नाही. तर हे झाडात आल्यानंतर जो फ्रूट तुम्ही खाणार आहे किंवा फळ आपण आपल्या संपर्कात राहणार आहे आपल्याला पण त्याचा त्रास होतो. तर हेवी मेटल ते अशा खतांमध्ये नसतात. जे दाणेदार खत आहे हे मातीत मिक्स करूनच गेले पाहिजे आणि मुळांच्या कक्षेत जे खत द्यायचे डायरेक्ट मुळांना डायरेक्ट जे खत द्यायचे ते ड्रिपने विरघळून दिले पाहिजे. बाळासाहेब मालसाने विचारतायत काडी किती ठेवावी व्हरायटीनुसार, स्पेसिंग नुसार थोडक्यात. याचं मी अगोदर सुरुवातीला सांगितलं का काडी नियोजन करताना आपल्या झाडाचा एरिया लक्षात घेऊन काडी नियोजन केलं पाहिजे. याच्यामध्ये मी एक गणित सांगतो ते आपण केलं पाहिजे. आपल्या लागवडीचं अंतर उदाहरणार्थ 9x5 आपण जे बघितलं 9x5x70% आणि जे उत्तर येईल ती आपण काडी फायनल ठेवली पाहिजे. मग ती काडी शेंडा टॉपिंगला आपण तो आकडा गृहीत धरून ते नियोजन करायचंय. तुम्ही म्हणजे आपल्या झाडातलं अंतर गुणिले गल्लीतलं अंतर गुणिले 70% हे जरी आपण कॅल्क्युलेटर केलं तर जे उत्तर येईल तेवढी काडी त्या ठिकाणी ठेवायची. आणि 70% स्क्वेअर फुटाच्या 70% म्हणजे साध्या भाषेत आपण 1.5 स्क्वेअर फुटात एक काडी म्हणतो. आता हा क्रायटेरिया जनरली थॉम्सन व्हरायटी आणि ज्या काही लांब व्हरायटी आहे याच्याबद्दल मी बोलतोय. याच्यामध्ये सुधाकर सीडलेस मध्ये हे जे कॅल्क्युलेशन करून त्याच्या 10 काड्या अजून ऍड केल्या पाहिजे. अगदी आता रेड व्हरायट्यामध्ये क्रिम्सन सारख्या व्हरायट्या जरी असतील तरी त्याच्या टोटल एकूण स्क्वेअर फुटाच्या 70% काड्या आपण जर ठेवल्या तर कॅनोपी मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने आपण केलं असं आपल्याला म्हणता येईल. तर एकूण क्षेत्रफळाच्या झाडाच्या 70% काड्या आपण एका झाडावरती ठेवल्या पाहिजे. खोड अळी जास्त त्रास देत आहे, उपाययोजना सांगा. खोडआळी आणि खोडकीड म्हणजे ही जी स्टेम बोरर ही जी समस्या आहे याच्यामध्ये 2 प्रकारच्या खोडाळ्या जे कलर व्हरायटी त्याच्यामध्ये एक लाल रंगाची खोडाळी ही त्रास देते आणि एक सफेद रंगाचा खोडकिडा आहे हा व्हाईट व्हरायटीमध्ये जास्त करून त्रास देत असतो. लाल रंगाची जी आळी आहे ती सालीच्या आतमध्येच जाळं करून अशा बहुसंख्य आळ्या असतात आणि खोडकिड एकच खोडकिड त्या होलमध्ये आपल्याला 1 किंवा 2 खोडकिड त्या ओलांड्यामध्ये किंवा खोडामध्ये दिसत असतात. खोडकिडीचं व्यवस्थापन हे खरं तर तुमचा प्लॉट स्ट्रेसमध्ये कुठेतरी स्ट्रेसमध्ये जातोय का त्याचं पाणी कमी पडतंय का हे सगळ्यात पहिले चेक केलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमची जमिनीची आणि पाण्याची प्रती तपासून घेतली पाहिजे. जिथं कॅल्शियम कार्बोनेटचं जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे किंवा पाण्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त आहे मुसळ पाणी आहे अशा ठिकाणी खोडकिडीचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात असतं. दुसरी गोष्ट गवत किंवा जुने जे प्लॉट तुम्ही काढलेले त्याचं कुठेतरी लाकडं जुनी लाकडं ते तिथंच पडलेलं असतात आणि अशा ठिकाणून सुद्धा खोडकिडीचा हा सोर्स असतो. अशा ठिकाणी खोडकीड आधी येते आणि त्या बाजूने खोडकीड त्या प्लॉटमध्ये तिथं ती पसरत असते. या सर्व गोष्टींचं नियोजन करणं गरजेचं आहे. तुमचा प्लॉट स्ट्रेसमध्ये असेल तर त्याचं पाणी व्यवस्थापन सुधारणं गरजेचं आहे. त्याला स्ट्रेस न पडू देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट मुसळ पाणी असेल तर तिथं वॉटर सॉफ्टनर जे येतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वॉटर सॉफ्टनर आहे मी त्यातच वापरतो. असे जे वॉटर सॉफ्टनर आहे यांचा वापर करणं गरजेचं आहे. आणि खोडकीड ही तुम्ही खोड ओलांडे धुणे तसेच मिलीबगसाठी जी ड्रेंचिंग कराल त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्या खोडाळीचं नियंत्रण होऊन जाईल. बाकी स्वच्छता ठेवणे बागेत हाच सगळ्यात महत्वाचा उपाय आहे. त्याच्यामध्ये लाईट ट्रॅपचा वापर खोडकिडीसाठी हा पण एक महत्वाची गोष्ट आहे. याच्यात सरांनी खूप चांगली डीपमध्ये माहिती दिली. खोडकिडा नियंत्रण मध्ये बागायतदार मित्रांनो एक लक्षात घ्या का सध्या 1-2 वर्षापासून बाग तोडायचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि हे तोडलेले जे काही बाग आहे तर याचं जे काही जे खोड आणि ओलांडे याचा ढिगारा आपण प्लॉटच्या शेजारी बऱ्याचशा ठिकाणी बघतो. आता सध्या जर आपण जर बघितलं तर प्रत्येक एरियामध्ये आपल्याला ते कुठंतरी खोड आणि ओलांडे रचून ठेवलेले दिसत आहे. आणि याच्यामध्ये जो काही स्टेम बोरर वाढलेला आहे तो साधारणपणे आता जूनच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा वातावरण थंड व्हायला सुरुवात होते तर तेव्हा तो बाहेर पडतो आणि पुढच्या प्रजननासाठी तो कुठंतरी सालीमध्ये अंडे घालणार आहे. तर अशा ठिकाणी जे काही आपण ढिगारे मांडलेले बाग तोडलेले
तर अशा ठिकाणी ह्या प्लॉटवर प्रोफेनोफॉस जे जर फवारून घेतलं चांगले 1-2 स्प्रे गच्च साधारण मे मध्ये किंवा जून मध्ये, तर त्याच्यातून येणारा जो काही पतंग आहे हा निश्चितच बाकीच्या आसपासच्या प्लॉटांमध्ये जाणार नाही. आणि हे जर सर्वांनी एकात्मिक पद्धतीने जर याचं नियोजन जर केलं, तर इथं आपण जो काही आता सध्या तुमच्या खोडांमध्ये किंवा जे सरपण आपण तोडलेले खोडं रचून ठेवलेले आहेत, तिथं जो स्टेम बरोबर वाढतोय, तर ह्या गच्च स्प्रे दिल्यानंतर त्याचा बंदोबस्त आपल्याला चांगल्या पद्धतीने होईल. याचबरोबर अजून त्याच्यावर प्रोफेनोफॉस ऐवजी तिथं किंवा याला पर्याय म्हणून मॅलेथॉन डस्ट पावडर जर चांगल्या पद्धतीने पूर्ण जर गच्च टाकून घेतली, तरी त्या ठिकाणी जो काही स्टेम बोरर आपल्या परत प्लॉटमध्ये अंडे घालण्यासाठी येणार आहे, तर त्या त्या ठिकाणी त्याचा बंदोबस्त होण्यासाठी मदत होईल. धन्यवाद. प्रश्न आहेत अजून? शांतारामजी पानगावाने विचारतायत की सपकेन नंतर 6B आणि युरॅसिलचा वापर कशा पद्धतीने करावा? शांताराम पानगावने यांनी प्रश्न विचारलाय, सपकेनंतर 6B चा वापर कसा करावा? साधारण युरॅसिल आणि 6B चा वापर मगाशी सांगितल्याप्रमाणे जे उशिराच्या प्लॉट आहे ज्यांना सूर्यप्रकाश कमी मिळतो आणि सायटोकायनिनची उपलब्धता त्यांनी सांगितलं, जसं वर्मा जर तयार असेल तुमची, व्हाईट रूट जर ऍक्टिव्ह असेल, तर बऱ्यापैकी सायटोकायनिन ही सफेद मुळीमधून वेलीला पुरवठा होत असतो. पण जास्त पाऊस झाला आणि मुळाच्या कक्षेत पाणी आहे, मग अशा वेळेस आपण आयते जे संजीवकांचा वापर आपण आयता पुरवठा हा करत असतो. युरॅसिलचा वापर साधारण सपकेन 9 ते 11 पाने आल्यानंतर सपकेन करण्यापूर्वी एक युरॅसिलचा स्प्रे आपण घेत असतो. त्याच्यानंतर सपकेन केल्यानंतर 2 ते 3 पानं असताना आपण जो थ्रिप्सचा फवारा टाकतो त्यावेळेस एक ग्रोथ रिटार्डंट किंवा त्याची वाढ थांबवणारा एक स्प्रे दिल्यानंतर एक 2 ते 3 दिवसांनी युरॅसिलचा स्प्रे आणि एक त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांनी आपण 6B म्हणजे सायटोकायनिनचा पुरवठा आपण हा करत असतो. हेच सर्कल आपण टॉपिंग पर्यंत जर उशिराचा प्लॉट असेल तर रिपीट करत असतो. धन्यवाद. अक्षय ढिकले विचारतायत की ऑर्गॅफॉसचा वापर कसा करावा व फायदा का होईल? अक्षयजी, आपण बेसल डोसला ऑर्चिडच्या ॲग्रोफॉसचा वापर करू शकतात, जेणेकरून सेंद्रिय फॉस्फरसची अवेलेबिलिटी आपल्याला चांगल्या प्रमाणात होईल. तर तुम्हाला जर बेसल डोसला त्याचा वापर करायचा असेल तर एकरी 100 किलो आपण जे DAP किंवा इतर सुपर फॉस्फेट देणार आहेत, तर त्यामध्ये आपण ॲर्गोफॉस एकरी 200 किलो या प्रमाणात घेऊन आपण त्याचा वापर करू शकता. किंवा आपण बाग फुटल्यानंतर पण ज्यावेळेस तुम्ही DAP किंवा इतर भरखतं देणार आहे, त्यासोबत एकरी 200 किलो या प्रमाणात ॲग्रोफॉसचा वापर केला तर सेंद्रिय प्रमाणात स्फुरद आपल्याला अवेलेबल होईल. त्यानंतर बऱ्यापैकी प्रश्न आपण इथे कव्हर केलेले आहेत. मी महाराष्ट्रातील सर्व द्राक्ष उत्पादकांच्या वतीने आज या खरड सीझनचं पहिलं वेबिनार द्राक्ष विज्ञान मंडळ यांनी ऑर्चिड क्रॉप सायन्सच्या सौजन्याने येथे द्राक्ष उत्पादकांसाठी आयोजित केलं आणि यासाठी वक्ते म्हणून आपल्याला इथे अवेलेबल झालेले सुनीलजी गवळी सर आणि श्रीकांत पवार सर यांनी अतिशय सखोल मार्गदर्शन द्राक्ष खरड छाटणीनंतरचं व्यवस्थापन याविषयी आपणा सर्वांना केलेले आहेत. त्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरे पण त्यांनी अतिशय सविस्तर आपल्याला दिलेली आहेत. मी सर्व द्राक्ष उत्पादकांच्या वतीने आणि द्राक्ष विज्ञान मंडळाच्या वतीने खूप खूप आपले आभार मानतो आणि येणाऱ्या 1 महिन्यानंतर असंच एक वेबिनार आपण पुढच्या जे खरड छाटणीनंतर प्रॉब्लेम्स क्रिएट होतील त्या संदर्भामध्ये आपण ऑर्गनाईज करू याची ग्वाही देतो. आणि खरड छाटणीनंतरचं द्राक्ष विज्ञान मंडळाने जे फवारणी व्यवस्थापन आहे याचं एक थोडक्यात शेड्यूल तयार केलेलं आहे. त्याचं प्रेझेंटेशन प्रकाशन आपण आज या मान्यवरांच्या हस्ते येथे करतो आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण तिथे उपस्थित व्हावं.
एक मिनिट. आपण आता आजच्या या उपक्रमात अतिशय सामाजिक बांधिलकी जपून या दोन्ही तिन्ही मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल आपण उभ्या महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांच्या वतीने त्यांचा एक छोटेखानी सत्कार आयोजित केला आहे. बाळासाहेब, तुम्ही इकडे. बाळासाहेब, दादाचा सत्कार करा. नाही. अशा प्रकारे आजचा हा आपला द्राक्ष विज्ञान मंडळाचं या वर्षातलं नवीन जो हंगाम आपला सुरू होतोय त्याचं हे पहिलं वेबिनार इथं संपन्न झालं आणि खास करून मनोज दादा, श्रीकांत पवार सर, सुनीलजी गवळी सर यांनी यांचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपण त्याचे ऋण शब्दात व्यक्त करण्यापेक्षा त्याच्या ऋणातच पसंत राहू आणि भविष्यातला जो येणारा जो कालखंड आहे आपण द्राक्ष उत्पादकांसाठी अशीच आपण सामाजिक बांधिलकीतून आपण द्राक्ष उत्पादकांना मार्गदर्शन करणं अपेक्षित आहे. कारण मित्रांनो, ह्या वर्षी द्राक्ष शेतीची आपली जी सुरुवात झाली होती हंगामाची ही खूप निराशाजनक झाली होती. परंतु त्यानंतरचा एक महाशिवरात्रीनंतर एक जो कालखंड असा बदलत गेला का द्राक्षाची खरोखर एक एवढ्या 5-10 वर्षात द्राक्षाची अशी अवस्था कधी बघायला मिळाली नाही. अशी अवस्था बघायला मिळाली का एक ह्या द्राक्ष पंढरीवर खूप मोठी चैतन्याची लहर आली आणि द्राक्ष उत्पादक अतिशय सुखावला आणि ह्या द्राक्ष इंडस्ट्रीला एक संकेत मिळाले तर भविष्यात सुद्धा या द्राक्ष इंडस्ट्रीला एक आपल्याला ऊर्जित अवस्था मिळाल्याचं सिद्ध झालेलं आहे. त्यावेळेस आपण द्राक्ष ह्या पिकाकडे अतिशय सकारात्मक पद्धतीने पाहिलं पाहिजे आणि व्यवस्थित आपण जर नियोजन केलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनोजी आपण छाटण्यांच्या बाबतीत जे आपलं नियोजन जे चुकतं शेवटच्या काळात माल एकदम कमी राहिला आणि मधल्या फ्लो मध्ये खूप मोठा आपला माल तयार होता की त्याच्यात खूप मोठा आपल्याला अनेक आपले द्राक्ष उत्पादक की त्यांना खूप मोठा तोटा सहन करावा लागला. उत्पादन खर्च एवढं सुद्धा उत्पादन मिळालं नाही. त्याच्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल? डॉक्टर, आपण इथून मागे कलर व्हरायटी म्हटली की ती आगली छाटायची आणि मग तो सर्व माल एकाच वेळेस मार्केटमध्ये यायचा आणि इथून मागे फळमाशीची इतकी अडचण आपल्याकडे नव्हती. परंतु आपण सातत्याने या 5 वर्षाच्या वातावरणाचा अभ्यास जर केला तर अवेळी येणारा पाऊस आणि त्याने होणार क्रॅकिंग आणि त्यानंतरची येणारी फळमाशी, त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या पुढील काळामध्ये आपण अर्ली कटिंग्स कडे जे जातो एकाच वेळेस साधारण 10 ते 20-25 सप्टेंबर दरम्यान फार मोठ्या प्रमाणात कटिंग्स होतात आणि ह्या कटिंग्स आपण दरम्यान त्या पॅकिंग मध्ये